लोक रील्स बघतात आणि त्यांना वाटतं असा सोफा माझ्याकडे असला पाहिजे, असा झोपाळा तर माझ्याकडे असलाच पाहिजे. जेव्हा तुम्हाला इंटिरियर डिझायनरकडे जायचं आहे त्याच्या आधी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाच क्लिअर पाहिजे. आणि या सगळ्या ज्या कल्पना असतात ज्या आपण सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे बघत असतो त्या कशा प्रकारे त्यांनी डॉक्युमेंट केल्या पाहिजेत किंवा त्या उपयोगी असतात. रिनोव्हेशन करायचंय का तुम्हाला नवीन फ्लॅटचं इंटिरियर करायचं, दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्हीची प्रोसिजर पण वेगवेगळी आहे. ओके, तर ते तुम्ही थोडेसे शॉर्टलिस्ट करून ठेवायला पाहिजेत की बाबा ह्या पद्धतीचं डिझाईन्स मला आवडतात, कारण त्याच्याने काय होतं ना, डिझायनरला खूप क्लॅरिटी येते. कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावर प्राइस पॉईंट म्हणून तडजोड केली नाही पाहिजे. इनिशियल डिस्कशन म्हणजे काय, बाबा तुम्हाला काय रिक्वायरमेंट. काही वेळेला असं होतं की 3 BHK 4 BHK पण करायचा 2 BHKचं आहे. सो ह्याही गोष्टी डिस्कस होतात. वास्तुशास्त्र ही बरेच लोक बघतात, तर ह्याच्यामध्ये इंटिरियर डिझाईन करताना किती इम्पॅक्ट येतो. तुम्हाला जर का पुढचे 10 ते 15 वर्ष ते टिकवायचं आहे ना, तर तुम्हाला मटेरियल हे चांगलंच वापरलं पाहिजे. तर तुमची राहणीमान कशी आहे, गरज काय आहे, ते मेंटेन राहणार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग ते डिझाईन करायचं आहे का. इंटिरियर डिझायनिंग चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर डेफिनेटली त्याला कॉस्ट पण जास्त असतात. ते कसं जस्टिफाय करता की का कॉस्ट लागते. डिझाईन ही अशी प्रोसिजर आहे की ती 2 दिवसात पण होते, नाही त्याला 10-15 दिवस दिले तरी होत नाही. तुम्ही जर का तिथे 15 वर्ष ते इंटिरियर ठेवणार आहे, 10 ते 15 वर्ष, तर त्याला ॲटलिस्ट 4 महिने तरी द्या. 3D मध्ये दाखवणं आणि ऍक्च्युअल मध्ये काम होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. राईट. मला बरेच लोक असं म्हणतात आमच्या घरात हे आधीपासून हे वापरता येईल का परत, असं होतं का बरेचदा. आम्ही हिडन खूप साऱ्या गोष्टी लपवत असतो. हिडन एक तर क्लायंट होतं त्यांचा, त्यांच्या घरी आम्ही हिडन बार केलाय, अजून कोणी बघितला नाहीये. आपण जे काय बोललोय मला असं वाटतं त्याच्यामधून लोकांना खूप चांगली माहिती मिळेल आणि त्यांना जे काही स्वप्नातलं घर त्यांचं करायचंय ते एका चांगल्या डिझायनरच्या हातामध्ये देऊन त्यांनी करावं. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजचा भाग हा वायफळ कुतूहलचा भाग असणार आहे आणि आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेले आहेत दिनेश किरवे. दिनेश किरवे हे एक इंटिरियर डिझायनर आहेत. बऱ्याचदा जेव्हा पण आपल्याला इंटिरियर डिझाईन करायचं असतं किंवा डेकोरेट करायचं असतं, युजली ते कधी कधी आपण नवीन घर बांधतो तेव्हा असतं किंवा जुन्या घरातच आपण रेनोव्हेशन करतो, काय काय लग्न कार्य असतं घरात तेव्हा हे सगळं केलं जातं. पण ही जी पूर्ण इंटिरियर डिझायनिंगची प्रोसेस असते त्याच्याबद्दल बरेचदा आपल्याला क्लॅरिटी नसते आणि हे करता करता बरेच त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न माहिती असल्यामुळे चुकीच्या होऊ शकतात आणि असं बरेचदा आपल्या आजूबाजूला होताना आपण बघत आलेलो आहोत आणि कधी कधी ते आपल्याबरोबरही झालेलं आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण काय केलेलं आहे, इंटिरियर डिझाईन करण्याची कल्पना जेव्हा आपल्याला येते तिथपासून ते अगदी पोझिशन मिळून आपण त्या घराचा वापर करायला लागतो तिथपर्यंत या पूर्ण जर्नीबद्दल एखाद्या कुटुंबाने हे कसं अप्रोच केलं पाहिजे ह्याबद्दल गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे अगदी तुमच्या ज्या काही कल्पना असतात, कुठे कुठे तुम्ही काय काय बघता, ते कसं तुम्ही रेकॉर्ड केलं पाहिजे, स्टोअर केलं पाहिजे, मग डिझायनर कसा निवडला पाहिजे, त्याच्याबरोबर कशा गोष्टी आपण शेअर केल्या पाहिजेत, ते अगदी घरामध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, ते कसं पडताळून बघितलं पाहिजे, त्याचबरोबर इंटरॅक्शन आपली डिझायनर किंवा त्यांच्या टीमबरोबर कशी असली पाहिजे, ते थेट जेव्हा आपल्याला पोझिशन मिळतं त्यानंतरही काय काय गोष्टी होतात किंवा होऊ शकतात आणि त्या कशा प्रकारे पण हँडल केल्या पाहिजेत ह्याबद्दल परिपूर्ण असा वायफळ कुतूहल याचा एपिसोड आपण आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तो चालू करण्यापूर्वी वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. मी 2 सेकंद थांबतो. खालती सबस्क्राईबचं बटन आहे, दाबा पटकन दाबा. बेल आयकन आहे बाजूला, ते पण दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय एपिसोड बनवतो ते तुमचं मिस होणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीही लिंक आहे, तर पटकन त्याला रुजू व्हा. 2025 चालू झालेला आहे. आम्ही विविध प्रकारचे प्लॅन्स घेऊन सज्ज झालेलो आहोत पत्रव्यवहारामध्ये मराठीतून ईमेल स्वरूपात तुम्हाला नवीन पत्र पाठवण्यासाठी, तर पटकन रुजू व्हा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा संगीतमय असा कार्यक्रम विविध शहरात होऊ घातलेला आहे. तर तो तुमच्या इथे होत असेल तर नक्की या, तिथे तुम्हाला भेटायला आणि हा कार्यक्रम तुम्हाला दाखवायला आम्ही खूपच उत्सुक आहोत. पुढच्या होऊ घातलेल्या कार्यक्रमांची ही माहिती खालच्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमध्ये आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पुढचा कार्यक्रम कुठे आहे. एवढं बोलून सुरुवात करूया आजच्या या वायफळ कुतूहल भागाची विथ नन अदर दॅन दिनेश किरवे. लेट्स गो. दिनेश, वायफळ वर तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. फायनली 2025 मध्ये आपण आता पदार्पण केलेलं आहे. आज आपण इथे आलेलो आहोत. कसं वाटतंय? खूप छान. कसा होता आजचा दिवस? मस्त. सुरुवात कशी झाली? ट्रॅव्हल पुणे ते मुंबई. मस्त, एकदम थोडं हेक्टिक आहे बट छान होतं. तर आज आपण इंटिरियर डेकोरेशन कसं करावं, कसं अप्रोच करावं, एक काय म्हणता येईल, जेव्हा एखादी फॅमिली एखादं इंटिरियर डेकोरेशन करू पाहते त्यांनी आधी काय करायचं, ड्युरिंग काय करायचं, आफ्टर काय करायचं, असं आपण सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत. इंटिरियर डेकोरेटर म्हणून जेव्हा लोक
तुझ्याकडे येतात किंवा एखाद्या डेकोरेटरकडे जातात, डिझायनरकडे जातात, त्याच्या आधी बऱ्याचशा स्टेप्स असतात. आणि आजकाल आपण बघतोच आहे की लोक रील्स बघतात आणि त्यांना वाटतं असा सोफा माझ्याकडे असला पाहिजे, असा झोपाळा तर माझ्याकडे असलाच पाहिजे, आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात साठलेल्या असतात आणि अशी सगळी स्वप्न वगैरे ते घेऊन येतात. पण तुझ्याकडे यायच्या आधी किंवा एखाद्या डिझायनरकडे यायच्या आधी साधारणपणे, कारण जनरली लोकांना माहिती असतं की आता आपल्याला इंटिरियर डेकोरेशन करायचंय, साधारण घर नवीन असताना करतात काय काय लोक, किंवा काय काय लोक लग्न वगैरे असतं तेव्हा पूर्ण करून टाकतात, रिनोव्हेशन करून टाकतात. तर मला सांगशील का की तुझ्याकडे यायच्या आधी लोकांनी कसा एक अभ्यास केला पाहिजे, किंवा ह्या ज्या आयडियाज त्यांना सुचत असतात, दिसत असतात, फोटो घेत असतो आपण कुठे जातो तिकडे, ते कशा पद्धतीने त्यांनी ह्याचा सगळ्याचा एक अभ्यास केला पाहिजे बिफोर कमिंग टू अ डिझायनर? येस. आता पहिलं तर म्हणजे पजेशनच्या आधी आपण जर विचार केला तर काही काही लोकांचा आम्हाला फोन येतो की बाबा 6 महिने आहेत, अजून 5 महिने आहेत. तर मग त्यांना आम्ही सांगतो की एक 2-3 महिने आधी ठीक आहे तुम्ही अप्रोच करा कुठल्याही डिझायनरला. आणि इंटिरियर डिझायनिंग आता तू जर का करायचं ठरवलं आहेस की तुला इंटिरियर डिझायनिंग करायचं बाबा, तर त्याच्या आधी तुम्ही जे काही आयडियाज तुम्हाला पाहिजे त्याचा एक नॉर्मल मूड बोर्ड बनवा, किंवा तुझ्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या लिस्ट डाऊन करा, किंवा ह्या गोष्टी मला करायच्यात बेसिक आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं एक बजेट एक ठरलेलं असेल. तर जेव्हा तुम्हाला इंटिरियर डिझायनरकडे जायचं आहे त्याच्या आधी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हालाच क्लिअर पाहिजेत की बाबा आपल्याला फ्लॅट जर का मिळणार असेल तर तो किती महिन्यानंतर मिळणार आहे. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की बिल्डर सांगतात 2-3 महिन्यांनी आम्ही देतो तुम्हाला पोझिशन, पण त्याच्यामध्ये पण काही वेळेला डिले होऊ शकतं. किंवा रिनोव्हेशनचं काम आहे, मग त्याच्यामध्ये तर प्रत्येक गोष्टी म्हणजे रिनोव्हेशन करायचं आहे का तुम्हाला नवीन फ्लॅटचं इंटिरियर करायचं, दोन्ही ह्याच्यामध्ये दोन्हीची प्रोसिजर पण वेगवेगळी आहे. ओके. की तुम्हाला रिनोव्हेशन करायचं असेल तर ऑब्व्हियसली आधी सिव्हिल वर्क असतं, त्याच्या आधी पण डिझायनिंगच्या गोष्टी करायला लागतात, किंवा त्याच्या आधी तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल कुठेतरी. एखादं उदाहरण देऊ शकतो? सिव्हिल वर्क असतं आणि पण डिझाईन दोन्ही एकत्र करावं लागतं. डिझायनिंग आता सिव्हिल वर्क काय असेल त्याच्यामध्ये डिझायनिंगची तेवढाही गरज लागत नाही. समजा बाथरूम रिनोव्हेशन असेल किंवा आपल्याला किचनच आपल्याला रिनोव्हेट करायचं आहे, सो ज्या बेसिक जे सिव्हिल वर्क आहे की जे तोडफोडीचं काम आहे वगैरे काय, ते तुम्ही आधी करू शकता. की त्याच्या साईड बाय साईड तुम्ही डिझायनिंगचं जे काही काम आहे म्हणजे 3D डिझायनिंग बनवणं किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता. पण रिनोव्हेशन जर का तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आधी सिव्हिल वर्क करावं लागतं. मग ते आधी तुम्ही करून घेऊ शकता. पण त्याला पण असं आहे की रिनोव्हेशन आणि जर का तुमचा नवीन फ्लॅट असेल तर दोन्हीमध्ये टाईम पिरियड पण खूप वेगवेगळा आहे. दोन्हीमध्ये खूप वेगळं, म्हणजे रिनोव्हेशनला तुला माहिती आहे रिनोव्हेशनला थोडा जास्त वेळ लागतो. सो त्याच्यामुळे जर का इंटिरियर डिझायनरला तुम्ही अप्रोच करणार असाल तर ते ॲटलिस्ट 2 ते 3 महिने, म्हणजे तुम्हाला जर पोझिशन मिळणार असेल तर 2-3 महिने आधी त्यांनी घ्यायला पाहिजे, जाऊन त्याला भेटलं पाहिजे. बरं. आणि या सगळ्या ज्या कल्पना असतात ज्या आपण सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे बघत असतो, त्या कशा प्रकारे त्यांनी डॉक्युमेंट केल्या पाहिजेत, किंवा त्या उपयोगी असतात? मुळात उपयोगी असतात म्हणण्यापेक्षा आवड म्हणून ठीक आहे. किंवा तुम्ही पिंटरेस्ट बघताय, तुम्ही इंस्टाग्राम बघताय, यूट्यूबवरती तुम्ही काही व्हिडिओज बघितले तर तुम्ही सेव्ह करून ठेवल्यात, ते नंतर त्या डिझायनरला सजेशन म्हणून तुम्ही सांगू शकता की आम्हाला ह्या प्रकारचं आवडतंय. किंवा तुम्हाला जसं आधी थीम, तुम्हाला कुठल्या थीममध्ये जायचं आहे, तुम्हाला मॉडर्न थीममध्ये जायचं आहे, ट्रेडिशनल करायचं आहे, किंवा काहीतरी अजून वेगळं कंटेम्पररी करायचं आहे, तर ते थोडंसं तुमच्या डोक्यामध्ये एक बेसिक पाहिजे की त्याचा नंतर गोंधळ नाही होत. किंवा डिझायनरने केलं आहे 3D वगैरे आणि मग नंतर अरे नाही ही थीम नको आहे, मग थोडं वेगळं पाहिजे. मग तुम्ही आधी पिंटरेस्टमध्ये तर खूप सारे डिझाईन्स येतात की तिथे खूप सारे तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतात, तर ते तुम्ही थोडेसे शॉर्टलिस्ट करून ठेवायला पाहिजे की बाबा ह्या पद्धतीचं डिझाईन्स मला आवडतात. कारण त्याच्याने काय होतं ना, डिझायनरला खूप क्लॅरिटी येते की बाबा काय पद्धतीचं तुम्हाला डिझाईन आवडतंय, तुम्हाला काय पद्धतीचं स्टाईल आवडतंय, तुमचं थोडंसं कल्चर कसं आहे, राहणीमान कसं आहे, त्या पद्धतीने थोडंसं त्याला एक आयडिया येते आणि मग त्याला खूप सोपं जातं डिझाईन करायला. बरोबर. सो ती एक तुम्ही थोडंसं आधी एक अभ्यास केला पाहिजे की थोडं डिझाईन हे करून ठेवला. फक्त एकच आहे की ते खूप इतकं नाही करायचं की तो डिझायनर नंतर गोंधळून जाईल की तुम्ही मॉडर्न डिझाईन पण केलं आहे किंवा कोणाच्या तरी पूजेला जातो आपण घरी किंवा कुठल्या तरी मित्राने केलं आहे, मग त्यामध्ये जाऊन बघणार, तिकडे फोटो काढणार, मग ते पाहिजे. मग काय होतं ना, ते खूप साऱ्या डिझाईन्समधून मग डिझायनर कन्फ्यूज होतो की यातलं नक्की उचलायचं काय. बरोबर. त्यामुळे एक आम्ही पण आता क्लायंटला सांगतो की तुमच्याकडून रेफरन्स इमेजेस पाठवा, तुम्हाला काय आवडतंय ते पाठवा, पण ते एक मी तर पर्सनली सांगतो की थोडं मोजकं पाठवा. म्हणजे 7-8 फोटोज वगैरे ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त नको. बरोबर. मग ते थोडंसं आधी स्टडी केला पाहिजे त्यांनी. राईट. कारण आय थिंक मला असं वाटतं की इंटिरियर डेकोरेशन करताना किंवा डिझाईन करताना ना, आपली व्यक्ती म्हणून, एक फॅमिली म्हणून काय पर्सनॅलिटी तीही त्याच्यातनं दिसली पाहिजे. उगाच आपण नाही होत ते दाखवायला बरेचदा जातात लोक, असं पॅटर्न दिसतो आपल्याला की कुठेतरी बघितलेलं असतं, मग तेच पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे तुमची राहणीमान कशी आहे, तुमच्या घरात किती लोक राहत आहेत, गरज काय आहे, ते मेंटेन राहणार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग ते डिझाईन
करायचं आहे का नाही. आणि मेन म्हणजे आपल्या फ्लॅटची साईज काय आहे, आपल्या रूमची साईज काय आहे, ते डिझाईन तिथं फिट बसणार आहे का, हे तुम्हाला ते बघून मस्त कळतं. कारण 10 बाय 10च्या रूमचा जेव्हा फोटोग्राफर फोटो काढतो तो खूप वाईड अँगलमध्ये असतो, त्यामध्ये दिसताना खूप मोठं दिसतं, पण ते आपल्या इथे फिट होईल का हे तो डिझायनर चांगला सांगू शकतो. राईट. आणि बरेचदा आय थिंक असं सुद्धा होतं, म्हणजे मी बघितलं की आपल्याला काहीतरी आवडतं आणि असं वाटतं की हे सुंदर वाटेल, पण एक असं पण आहे की जेव्हा ते आपण खरंच घरात बनवतो 10-10, 15-15 वर्ष आपल्याला त्याच्या अराउंड राहायचं असतं. एक्झॅक्टली. तर ते छान वाटणं थोडे दिवस, आणि 15 वर्ष वगैरे 10-10 वर्ष लोक ठेवतात इंटिरियर. 15 वर्ष तर ठेवलाच पाहिजे, एवढा खर्च करतोय मला 15 वर्ष टिकलं पाहिजे. तर त्याच्या अराउंड राहणं, त्या रंगांच्या किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या, ते पण एक आहे की लॉंग टर्म हे आवडणार आहे का आपल्याला ह्याच्या अराउंड राहायला. म्हणजे तेच आहे की तुम्ही खूप जास्त मॉडर्नाइज केलं की मग ते जर तुला आवडच तुझी ती आहे, किंवा मला न्यूट्रल कलरच आवडतात, मला खूप जास्त बोल्ड कलर किंवा खूप असं हे नको आहे, तर मग तुला जर माहिती की मला हे 15 वर्ष बघायचं आहे, मग ती आपली तयारी पाहिजे, किंवा मला हे परत बदलायचं नाही, 5 वर्षांनी परत बदलणार असेल तेवढी तयारी असेल तर मग करायला हरकत नाही. मग ठीक आहे. तर आय थिंक मग 2 टूल्स तर सगळेजण वापरू शकतात. एक तर पिंटरेस्टवर बोर्ड बनवता येईल तुम्हाला तुमच्या कल्पनांचा, जसं आम्ही आमच्या घरी केलं होतं, बेडरूमचा बनवला होता, लिव्हिंग रूमचा बनवलेला होता. आम्ही आयडिया आधी डॉक्युमेंट केला तिकडे, नंतर त्याच्या शॉर्टलिस्ट केल्या जे डिझायनरला दाखवलं. आणि दुसरं एक आहे, ती इंस्टाग्रामवर पण सेव्ह केल्यावर आपल्याला तिकडे आता टायटल टाकून एक सेव्हचा फोल्डरही बनवता येतो. तर तसंही तुम्ही करू शकता. हे मी सांगतोय कारण की बरेच लोक फक्त व्हॉट्सअपवर पाठवतात लिंक्स, आणि मग त्या सापडत पण नाहीत नंतर, आणि मग ते फापट पसारा होतो. तर मग एका ठिकाणी नीट तुम्हाला स्टोअर करता येईल. नाही, मग त्याच्याने नंतर काय होतं ना, डिझायनर पण कन्फ्यूज होतो की नक्की क्लायंटला पाहिजे काय. मग आम्हाला विचारावं लागतं की नक्की तुम्हाला काय पाहिजे डिझाईन. तुम्ही रेफरन्स इमेज पाठवताय, आम्ही त्या पद्धतीने पण केलंय, तर तेही नाही आवडत आहे, आणि आम्ही जे करतोय तेही आवडत नाहीये. मग कुठंतरी तर एक म्हणतो ना आपण की एक कुठंतरी मध्य त्याचा साधावं लागेल, की बाबा आमचं थोडं डिझाईन, तुमच्या थोड्या रिक्वायरमेंट, तुमची आवड. शेवटी राहायचं तुम्हाला 15 वर्ष त्या घरामध्ये, त्यामुळे तुमची आवड पण आम्हाला जपणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला काय आवडते, हवं तुम्हाला एखादा कलर आवडला, एखादा वॉलपेपर आवडलाय, मग ते कुठेतरी आम्ही टाकायचा प्रयत्न करतो, पण ते त्याच्यावर सोडा की तो कुठे तो करतोय. मग ते उगीच नाही ही इमेज पाहिजे, हे मला हे असं इथे हेच पाहिजे, असं केलं की मग डिझायनर मग थोडं ठीक आहे चला देऊ करून. राईट. असं होतं. राईट. मग असं सगळं होमवर्क करून मग पुढची जी स्टेप येते ती आहे मॅच मेकिंगची. येस. म्हणजे ती फॅमिली आणि डिझायनर. येस. तर मग मॅच मेकिंग करताना फ्रॉम द फॅमिली पर्स्पेक्टिव्ह त्यांनी कशा प्रकारे अप्रोच केलं पाहिजे, आणि पहिली टच पॉईंट काय असतात. म्हणजे आपण डिझायनरला जाऊन एक त्याच्याबरोबर फोन करून मीटिंग बुक करून त्याच्याशी डिस्कस करतो की काय होतं त्याच्यात, आणि हाऊ टू सिलेक्ट तो पर्टिक्युलर. आता आमच्या केसमध्ये काय होतं, आमचे पहिले डिझाईन्स लोक बघतात सोशल मीडियावरती. आता माझी पर्सनल चॉईस आहे, मी थोडं ट्रेडिशनल कंटेम्पररी स्टाईल करतो. सो माझं काम आवडणाराच वर्ग माझ्याकडे येतो. ठीक आहे बाबा, तुमचं काम आवडलंय खूप, त्यामुळे डोळे झाकून मी जे डिझाईन करणार त्यांना, आता त्याच्यात पण मला पण फेस करावं लागतं की थोडंसं मला हे करायचं बरं का, हे करायचं थोडंसं हे टाका ना. मग लेडीजचं असतं खूप की नाही हे आम्हाला हे असंच पाहिजे, ते थोडंसं असतं. मग त्यांना थोडं कन्व्हिन्स करतो मी की दुसऱ्यांनी केलंय ते आपण नको करायला, आपण मॅडम थोडंसं वेगळं करू काहीतरी. तुमचं घर येऊन लोकांनी बघितलं तसं म्हणायला पाहिजे ना की अरे हे कुठं बघितलं नाही, युनिक आहे काहीतरी. सो ते मग त्याच्यामध्ये क्लायंटने आधी काय केलं पाहिजे माहिती का, की डिझाईन मला कुठल्या स्टाईलचं आवडतंय त्या स्टाईलचं मी डिझायनर शोधला पाहिजे. मला जर मॉडर्न आवडतं तो एक जो मॉडर्न डिझाईनमध्ये काम करणार आहे, किंवा जो मला जर का ट्रेडिशनलमध्ये करायचं तर जो प्रॉपर ट्रेडिशनलमध्येच काम करतोय, त्याच्याने ते मॅचिंग जास्त होणार आहे. राईट. तुमची वेवलेंथ आणि तुमचे वाईव्स मॅच होणार आहेत, किंवा तुमची आवड मॅच होणार आहे. त्याच्याने तुमची जी प्रोसिजर आहे ना ती खूप स्मूथ होते. कारण का तू समजा डिझाईन करतोय सगळं मॉडर्नमध्ये, आणि मला जर का ट्रेडिशनल आवडतंय, मी तुला अप्रोच केलं का आता फक्त तुझं काम चांगलं आहे, पण डिझाईन पहिला मेन स्कोर काय की डिझाईन्स त्याचे तुम्हाला आवडणं महत्त्वाचं आहे. सो ते पहिलं त्यांनी आधी बघायला पाहिजे की तुमची थीम कुठली आहे, तुम्हाला काय थीममध्ये पाहिजे, मग त्या थीमप्रमाणे तुम्ही डिझायनर अप्रोच करा. ओके. आणि मग त्याला मग तुम्ही नंतर मग तुम्ही फोन कॉल, जसं आम्ही आधी फोनवरती डिस्कस करतो किंवा तुमचं कधी पोझिशन आहे जवळ, रिन्युएशन आहे का नाही आहे. मग रिन्युएशन असेल तर मग आम्ही डायरेक्ट फ्लॅट व्हिजिट करतो, कुठे जे काही फ्लॅट असेल तिथे जाऊन आम्ही व्हिजिट करतो. आणि जर बिल्डरला फ्लॅट द्यायला 5 महिने असेल तर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही 2 महिन्यात आधी वगैरे आम्हाला सांगा, किंवा त्याच्या आधी इनिशियल डिस्कशन आम्ही फेस टू फेस ऑफिसमध्ये बोलवणं, किंवा त्याच्या आधी आपण व्हॉट्सअपवरती एक फॉर्म पाठवतो टेक्स्ट मेसेजमध्ये, साधे डिटेल्स असतात त्याच्यामध्ये की नाव, किंवा तुमचं फ्लॅटचं स्क्वेअर फीट किती आहे, तुमचं बजेट लाईन म्हणजे तुला किती बजेटपर्यंत जायचं आहे, बरोबर तेवढी फक्त एक आहे, किती BHK तुमचा, त्याच्यामध्ये सिव्हिल वर्क इन्क्लूड आहे का नाही आहे. मग माझं कोटेशन आणि तुमचं बजेट जर का मॅच होत आहे तर मग पुढे जाण्यात अर्थ आहे. राईट. मग तुमचं बजेट जर का कमी असेल
आणि माझं कोटेशन मी जे काय क्वालिटीचं काम करतोय, माझ्या इथे जे काही लेबर हे आहेत, म्हणजे माझी वर्कमॅनशिप ज्या क्वालिटीची आहे, त्याला जर तुमचं बजेट मॅच होत नसेल तर मग पुढे जाऊन आपण डिस्कस करून पण उपयोग नाही. सो ते आम्ही आधी क्लायंटला सांगतो की तुम्ही एकदा फॉर्म तो फिलअप करून पाठवा, इफ इट वर्क्स मग आपण प्लॅन करूयात मीटिंग. ओके. आणि ह्या स्टेजला येईपर्यंत अजून डिझाईन आणि आयडियाज वगैरे ते झालेलं नाही. ती पण अपेक्षा असते लोकांची की तुम्ही आधी डिझाईन्स देता का? तुम्ही डिझाईन्स द्या ना, मग आम्ही आधीच कसं काय फायनल करणार तुम्हाला. कारण काय होतं, एक्सपिरियन्स आहे लोकांचा की डिझाईन्स घेतात गायब. कारण का 3D डिझाईन्स करणं पण अवघड आहे, कारण त्याच्यावरती विचार केलेला असतो, त्याच्यावरती काहीतरी बसून काम केलेलं असतं, 4-4, 5-5 तास बसून काम केलेलं असतं. त्याच्यामुळे आधी ही सगळी प्रोसिजर झाली ना मीटिंगची वगैरे, इफ ही सेज की हां ठीक आहे तुमच्यासोबत जायचं आता मला, मग ते एक वाईब्स कळतातच, लगेच 1-2 मीटिंगमध्ये ऑब्व्हियसली कळतात. मग मध्ये मध्ये बाबा त्या डिझायनरचे जे काही काम केलेले आहेत, साईट कंप्लीट केलेले आहेत, मग त्यांचे जाऊन काम बघणं, त्यांचे जुने क्लायंट्स असेल त्यांच्यासोबत थोडंसं इंटरॅक्शन होतं. मग क्लायंट सांगतातच ना की हो आम्ही काम करून घेतले, छान झालं काम. सो ते थोडंसं करू शकता तुम्ही. मग मध्ये एका क्लायंटला कळून जाते की अरे हा डिझायनर परफेक्ट आहे, त्याच्यासोबत आपण जाऊ शकतो. मग त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती आल्यानंतर मग पुढे थोडी ती प्रोसेस, फक्त घाई नाही केली पाहिजे. ओके. किंवा आज बघितलंय उद्या लगेच तुम्ही त्याच्या हातावरती पैसे टेकवताय आणि मग ते पुढे काहीतरी इश्यूज क्रिएट होऊ शकतात. तर मग ॲज अ फॅमिली ह्या मीटिंग्स करणं, त्यांनी आधी केलेले कामं बघून येणं, त्यांचा अनुभव ऐकून घेणं, हे सगळं आय थिंक इम्पॉर्टंट मुद्दे आहे. मग आधी मग थोडी जे काय आमची रिक्वायरमेंट वरती जे काही डिस्कशन होतं, पहिलं इनिशियल डिस्कशन म्हणजे काय की आम्ही फ्लोअर प्लॅनवरती डिस्कशन करतो की बाबा तुम्हाला काय रिक्वायरमेंट, ह्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट आहे. मग काही वेळेला असं होतं की 3 BHK 4 BHK पण करायचा 2 BHKच आहे, त्यातला फक्त 1 BHKच करायचा आहे. बरोबर. सो ह्याही गोष्टी डिस्कस होतात. मग त्या झाल्यानंतर मग त्याच्यावरती एक कस्टमाइज कोटेशन बनवलं जातं की बाबा हे तुमच्या रिक्वायरमेंट आणि आमचं जे काही रेट्स आहेत त्यानुसार हे कोटेशन आहे. सो त्या कोटेशनला मग पुढे त्यांचा डिसिजन आहे क्लायंटचा की बाबा हां नाऊ वी आर ओके, आता आपण पुढे प्रोसेस करूयात. मग साईट व्हिजिट करणं, मग साईटवरती ॲक्च्युअल साईटवरती गेल्यानंतर पण गोष्टी बदलतात. बरोबर. की बाबा हां इथे मग, कारण का प्लॅनवरती बघणं आणि ॲक्च्युअल साईटवरती बघण्यामध्ये खूप फरक पडतो. राईट. मग तिथे जाऊन बऱ्याच गोष्टी डिस्कस होतात आणि मग आम्ही प्रॉपर मेजरमेंट्स घेऊन मग डिझाईनला चालू करतो. ओके. आणि बजेटिंग, जसं तू म्हणालास की तुम्ही एक बजेटिंगचा आकडा पण देता की एवढं होऊ शकतं. बरेचदा ते आय थिंक जस्टिफाय पण करावं लागत असेल की एवढा का खर्च येतो, कारण की हा बरेच जणांचा प्रश्न असू शकतो. कारण इंटिरियर डिझायनिंग चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर डेफिनेटली त्याला कॉस्ट पण जास्त असतात. तर ते तुम्ही कशा प्रकारे मांडता किंवा ते कसं जस्टिफाय करता की का कॉस्ट लागते किंवा कशामुळे जास्त खर्च येतो, कमी खर्च येतो, हे कसं ठरलं जातं? आता त्याच्यावरती काय, एक तर वर्कमॅनशिप, कारण का प्रत्येक वर्करचे वेगवेगळे रेट्स आहेत. आता माझ्याकडे काम करणारे हे जर बेस्ट वर्कर्स असतील, त्याच्यावरच माझं जर काम चालू असेल तर मी तसंच मी पैसे पण करणार आहे. त्याच्यानंतर येतं मटेरियल, कारण का खूप वेगवेगळ्या पद्धतीचं मटेरियल येतं. मग लोक मोस्टली काय करतात माहिती का, गुगल करून येतात की अरे हे मग ते, मग 4 जणांकडून कोटेशन घेतल्यामुळे त्यांना एक अंदाज येतो आणि खूप तफावत दिसते ना की एकाचं एकदम कमी, एकाचं एकदम जास्त. बरं. पण ते जास्त घेणारा तो खूप जास्त घेतोय आणि मग तो पैसे जास्त घेतोय असं नाही आहे. त्याचं मटेरियल काय आहे, मग ते आम्ही इनिशियल डिस्कशनमध्ये आम्ही सांगतो. आणि क्लायंट पण तेवढे आता हुशार झालेले आहेत की ते विचारतात की कुठलं मटेरियल वापरणार आहे, किचनमध्ये ॲक्रेलिक वापरणार आहे का, हे सगळं विचारतात. सगळं मग आपण जे आहे ते कोटेशनमध्येच तुमच्या असलं पाहिजे की आम्ही जे काही तुम्ही आता जेव्हा ॲज अ क्लायंट म्हणून तुम्ही जर घेताय कोटेशन, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असं सगळं. बरोबर. की कुठला प्लाय वापरणार आहे, कुठलं लॅमिनेट आहे, किचनमध्ये टेंडम करता तर कुठलं मटेरियल असणार आहे, काय असणार आहे, हिंजेस कुठले, हे सगळं तुम्हाला जे काही क्वेरी आहे ना ते तुम्ही उलट लिहूनच त्याला सगळं विचारलं पाहिजे. बरोबर. म्हणजे फायनल करायच्या आधीच. राईट. म्हणजे मग नंतर काय होतं, तुम्ही एकदा कोटेशन फायनल केलेत, मग तुम्ही डोक्यामध्ये विचार केला असो की अरे बापरे मला तर वाटलं होतं हे मटेरियल वापरणार आहे, पण ह्याने वेगळंच वापरलंय. मग तिथून इश्यूज क्लिअर केल्या गेल्या पाहिजे, क्लिअर आधीच करायच्या, काम चालू व्हायच्या आधी. कारण एकदा काम सुरू झाल्यानंतर मग ते परत डिस्कस केल्यानंतर मग इश्यूज चालू होतात. बरोबर. ते कारण आय थिंक मटेरियल हा एक मुद्दा झाला, लेबरचं पण तू जसं म्हणालास. कारण आय थिंक इंटिरियर डिझायनिंग, डेकोरेशन हे जे काय आहे ना, ह्याच्यात डिझायनिंग हा एक पार्ट आहेच, पण एक्झिक्युशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. खूप मोठा. कारण काय काय लोक खूप सुंदर डिझाईन करतात, पण मे बी एक्झिक्युशन त्यांचं एवढं चांगलं असेल नसेल सांगता येत नाही, कारण की ते व्हेरी डिपेंडंट कोणते कॉन्ट्रॅक्टर्स तिकडे येत आहेत त्याच्यावर आहे. त्यामुळे त्या डिझायनरची काय नेटवर्क आहे, त्याचं क्वालिटी आधीची किती आहे, ते खूप आय थिंक ते दॅट्स द क्रुशल बिट. ते खूप डिटेलमध्ये, आणि ते खूप डिटेलमध्ये. म्हणजे असंही होऊ शकतं, आता हे होतंच असं म्हणणार नाही मी, की मटेरियल तुम्हाला दाखवलं एक जातं, वापरलं वेगळं जाऊ शकतं. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा फॅक्टरी फिटेड काहीतरी करताय,
तू जर ऑर्डर दिली आहे तर ते फॅक्टरीमध्ये बनणार आहे, तुला माहिती नाही ना तिथे काय आहे. सो याच्यामध्ये थोडं ट्रस्ट फॅक्टर पण आहे की तुम्ही त्या डिझायनरवरती तो ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे ना. शेवटी तुम्ही काम करताय. पण तिथे कसं आहे ना, आम्ही आता ऑनसाईट काम करतो, तुम्हाला कधीही मुभा आहे ना, तुम्ही जाऊन बघू शकता काम. राईट. तुम्ही कधी जावा, कुठला प्लाय वापरतात, कुठला लॅमिनेट वापरतात, जे आपण सिलेक्ट केले तेच वापरतात का, किंवा जे मला सांगितलं गेले तेच वापरताय का, बघा तिथे. तुम्हाला जर का डाऊट वाटला तुम्ही डिझायनरला विचारू शकता ना की हे असं तुम्ही काय वापरताय, हे इथे का केलंय. हा, फक्त अगदी रोज जाऊन तिथे डोक्यावर नाही बसायचं. अशी ही एक बाजू आपल्याला इथे बघायला मिळते. नाही, असं मागे थांबतात. हो, लेबर लोकांच्या मागे अरे हो, असं मागे जाऊन थांबतात. ह्याच्यामध्ये जास्त करून माहिती आता ते ऑब्व्हियसली ते थोडंसं एज झालेले, त्यांचा एक थोडा वेगळा हे असतो ना की अरे आपण कसा काय विश्वास ठेवणार, आपण रोज जाऊन साईटवरती बघितलं पाहिजे काम काय चालू आहे. विविध प्रकारचे असतात. काही लोक असतात ते अगदी ऑटोनॉमी की पैसे दिले ते करतील विश्वासावर. काही लोक मध्ये मध्ये येऊन विचारणार आणि काय लोक तिथेच उभे राहणार. असे फोटो काढतात डब्यांचे फोटो काढतात आणि मग त्यांच्या मित्राला वगैरे पाठवतात की अरे हे बरोबर आहे का, कंपनी चांगली आहे का ही. असं प्लाय घेणार, प्लायच्या एकदम झूम करून फोटो काढणार आणि आम्हाला सांगतात फोटो पाठवून पण सांगतात झूम करून बघा. कारण त्याच्यात आय थिंक डिपेंड्स, म्हणजे काय खूप खर्च असतो तेव्हा त्यांना असं वाटतं पण की फसवले जाऊ नये, कारण की ह्याच्यात फसवले जाण्याचे चान्सेस खूप आहेत. तुम्ही कसं डील करता? आय नो तू म्हणालास की सुरुवातीला तुम्ही क्लिअर करता काय मटेरियल वापरायचं आहे आणि ते, पण असं जेव्हा केसेस येतात, जेव्हा कोणतरी म्हणतं की हे असं आहे का तसं आहे का, तर तुम्ही हाऊ डू यू डील? तर द्यावंच लागतं त्यांना. म्हणजे त्याला त्यात चुकीचं काही नाहीये, ते करतात त्यात चुकीचं काही नाहीये, पण त्याचं एक्सप्लेनेशन आमच्याकडे आहे की नाही सर हे त्याच कंपनीचं आहे. काय वेळेला काय होतं ना, कंपनी एकच असते पण त्यांचे सब नाव असतात. मग त्यांना असं वाटतं की त्या मेन कंपनीचं नाव दिसत नाही, अरे मग हे ते नाहीये. मग आम्हाला त्यांना डिटेल्स पाठवा, मग त्यांच्याशी बोला, मग फोनवरती तासभर आमचं डिस्कशन होतं की सर हे ते नाही, तेच आहे. आणि किंवा असंही झालेलं आहे माझ्या साईटवरती की खूप चांगले कंपनी आहेत की त्यांचे यूज करता आम्हाला असं कळलं की अरे नाही ह्याचे थोडंसं म्हणजे क्वालिटीमध्ये थोडीसा इश्यू येतोय किंवा कंप्लेंट्स येतात. मग आम्ही मटेरियलची जे काही कंपनी ते आम्ही चेंज करतो, कुठलं जे काय असेल, हिंजेस असेल किंवा काय असेल नॉर्मल. मग ते आम्ही क्लायंटला सांगतो की सर आपण ह्याच्याऐवजी हे वापरतोय कारण की ह्याच्यात थोड्या कंप्लेंट्स यायला लागल्यात. मग नॉट नेसेसरी काय होतं, म्हणजे क्लायंट लोकांचं काय होतं ना, एक 3-4 कंपन्या ऐकलेल्या असतात आणि त्यांचं असं तेच वापरायचं. मग त्या कंपनीमध्ये बंद झाल्या तरी चालतील, तेच आणा, कुठून पण शोधून आणा, हेच आणा, असं होतं. कारण आय थिंक ह्याच्यात वर्ड ऑफ माउथ वगैरे खूप असतं. कोणतं तरी आपल्या फॅमिली फ्रेंडनी केलेलं असतं, कोणाच्या युट्यूबवर पाहिलेलं असतं, इंस्टाग्रामवर. त्यामुळे आता अवेअरनेस खूप झाला आहे, खूप जास्त. त्यामुळे लोक बऱ्यापैकी हुशार झालेली आहेत. तुझ्याकडे आले, तुमचं अग्रीमेंट झालं ह्याच्यावर की ह्या कॉस्टिंगवर आणि तुमच्यावर काम करायला रेडी आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्या ज्या आयडियाज आहेत ते पिंटरेस्ट, मूडबोर्ड, व्हॉट्सॲप इमेजेस सगळं आलेलं आहे. मग तुम्ही त्याच्या पुढची काय प्रोसेस असते बिफोर एक्झिक्युशन? आता त्याच्या पुढे एकदा जेव्हा फायनल म्हणतात ना ते, तेव्हा आम्ही फ्लॅटवरती व्हिजिट करतो, तिकडे डिस्कशन होतं. त्यानंतर एक ग्रुप बनवला जातो. म्हणजे माझ्या केसमध्ये मी तसं करतो, एक प्रॉपर व्हॉट्सअप ग्रुप. तुमचे जे काही फॅमिलीमधले सगळेच नाही, त्याच्यामध्ये नवरा बायको जे कोणी आहेत, 2 जण आहेत, त्यांना आम्ही त्याच्यामध्ये ॲड करतो. आणि मग त्यांना आधी सांगितलेलं असतं की तुम्ही आता आम्ही हॉल आणि किचन डिझाईन करतो, तर त्या रिलेटेड तुम्हाला काय कलर कॉम्बिनेशन हवेत, तुम्हाला किचनमध्ये कुठले कलर्स आवडणार आहेत ते पाठवा. त्याच्याने आम्हाला एक क्लॅरिटी येते की बाबा बाबा ह्यांची एक आवड ही आहे. आत्ता आम्ही एक प्रोजेक्ट करतोय, मीच आता डिझाईन करतोय प्रोजेक्ट. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं खूप मिनिमलिस्टिक डिझाईन करायचं, कुठंही बोल्ड कलर्स नको, कुठंही काही नको. मग त्या पद्धतीनेच ते डिझाईन केलं जातं. आता अजून एक प्रोजेक्ट चाललाय, तिकडे त्या मॅडमने सांगितलं की मला वुडन कुठेच नको आहे. मग काय होतं, आता माझी चॉईस आहे की मला वुडन खूप आवडतं, ट्रेडिशनल खूप आवडतं, पण क्लायंटची जर रिक्वायरमेंट ती, मी जर वुडनवाले डिझाईन बनवून त्यांना जर दाखवले तर ते पासच नाही होणार आहेत. हे माहिती आहे ना. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून आधी फोटोग्राफ्स घेतो, सॅम्पल जे असतील ते. त्यांना आधी सांगितलेलं असतं की तुम्ही जे इमेज पाठवाल ते तसं आम्ही कॉपी नाही करणार आहे, आम्हाला फक्त एक तुमची काय चॉईस आहे ती पाहिजे, त्यासाठी पाहिजे. मग ते आल्यानंतर आपण एक 3D डिझाईन बनवतो, ज्यासाठी कमीत कमी 20 ते 25 दिवस पाहिजे. कारण का डिझाईन ही अशी प्रोसिजर आहे की ती 2 दिवसात पण होते, नाही त्याला 10-15 दिवस दिले तरी होत नाही. सो ती आपण करतो. आणि मग थोडे 3D डिझाईन्स झाल्यानंतर परत एक मीटिंग होते, मग ते डिझाईन्स एक्सप्लेन केले जातात त्यांना. आणि इफ दे आर सेईंग की चल झालं आता ओके, आता आपण पुढे जाऊ शकतो,
मग आपण लगेच चांगला एक दिवस बघून काम चालू करतो. ओके. आणि त्याच्यात एक कोणाला चेंजेस हवे असतील तर थोडेफार इथे तिथे चेंजेस होऊ शकतात. पण आय थिंक 3D रेंडरने अंदाज येतो की रूम मध्ये कसं दिसणार आहे. येस. जे फोटो वगैरे मध्ये तेवढा येत नाही. डिझाईन फक्त डिझाईन आहे. म्हणजे मी जर एक चौकोन काढलाय तर तो चौकोनच राहणार आहे. त्याच्यामध्ये मी जो कलर टाकलाय हिरवा, लाल, पिवळा, तो नंतर चेंज होऊ शकतो जेव्हा आपण सिलेक्शनला जाणार आहे. बरं. पण त्या चौकोनच्या जागी तुम्हाला जर सर्कल हवा असेल तर ते डिझाईन प्रोसेसमध्येच सांगायला पाहिजे रादर. कारण काय होतं पुढे ते मला सांगणार, मी कॉन्ट्रॅक्टरला सांगणार, तो लेबरला सांगणार, मग ते होणार. कारण एकदा डिझाईन पास झाले की साईटवरती फास्ट काम चालतं. बरोबर. आणि ते इतकं सोपं नाही चेंजेस करणं. त्याच्यामध्ये मटेरियल कॉस्टिंग जाते, त्याच्यामध्ये लेबर कॉस्टिंग जाते. सो ते न केलेलं बरं जास्त. आणि 3D डिझाईन चालू करताना इन प्रोसेस तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं पाहिजे दोघांमध्येच. जे काय असेल म्हणजे त्याचं काय असं काही खूप हे नाही आहे, पण करायला पाहिजे की कारण का ते दोघांसाठी पण एक सेफ्टी आहे की बाबा तुम्ही आता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय तुम्ही टाकू शकता की बाबा तुम्ही काय मटेरियल यूज करणार आहे किंवा तुमचा एक टाईम पिरियड काय आहे किंवा मी 4 ते 5 महिन्यामध्ये हे काम संपवणार आहे. जे काय 2 BHK 3 BHK असेल ते डिझायनरला एक अंदाज येतो की एवढ्या महिन्यामध्ये संपवणार आहे. हार्डवेअर काय असणार आहेत, तुमचे पेमेंट टर्म्स कसे असणार आहेत किंवा ह्या पेमेंट टर्म्स नंतर किती पेमेंट तुम्हाला द्यायचं आहे किंवा लास्टला किती पर्सेंटेज ठेवायचे. पर्सेंटेजवरती असलं पर्सेंटेजवरती जेवढं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये लिहिणार आहे तेवढं जास्त. आणि मग एक कॉन्ट्रॅक्ट तो बेस बनवून एकदा तो क्लायंटने पण वाचला पाहिजे की बाबा हे ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा गोष्टी ॲड करणार आहेत किंवा त्यांना काही अजून ॲड करायच्या त्याच्यावरती ॲड केलं पाहिजे. मग हे काम सुरू व्हायच्या ह्याच्या आधी ह्या गोष्टी सगळ्या फायनल झाल्या पाहिजे. बरोबर. कारण की आय थिंक बऱ्याच जणांच्या अनुभवातनं मी ऐकलं आहे की बजेट आणि टाईमलाईन ही खूपच हलते. म्हणजे बजेट होते खूप जास्त, अर्ध अजून 1.5 होऊन जातं, काय काय दुप्पट होतं. काही काही वेळा टाईमलाईन एक सांगितली जाते पण ती होत नाही तेवढ्या कालखंडात पूर्ण. तर आय थिंक हे अपफ्रंट सांगणं हे आय थिंक डिझायनरच्या साईडनी पण खूप मोठी गोष्ट आहे. हो प्रश्नच नाही. कारण इट्स अ गुड प्रॅक्टिस. मी पण माझ्या क्लायंटला त्यांना सांगतो की 4 महिन्यामध्ये मी तुमचा प्रोजेक्ट संपवणार आहे. कारण आमचे अनुभव पण असे आहेत की त्यांचे कोणतरी मैत्रीण आहे आणि मग ती सांगते की अरे तुझा डिझायनर म्हणला 4 महिने, मी माझ्या डिझायनरला सांगितलं 1 महिन्यात संपव. ते होत नाही, झालंच नाही. आणि ते म्हणजे माझा प्रोजेक्ट मी संपवून हँडओव्हर केला, त्यांची पूजा झाली, तरी ज्या त्यांच्या मैत्रिणीने सांगितलं होतं की डिझायनर मला म्हणला की 1 महिन्यामध्ये मी काम संपवणार आहे, काम संपलंच नव्हतं, त्यांचं झालं नव्हतं. आणि मग त्याच्यामध्ये वाद होतात की तू रोज जर माझ्या डोक्यावर बसला की दिनेश कधी संपवणार आहे, दिनेश कधी संपवणार आहे, दिनेश बरं मला माहिती आहे की माझं कुठलं आधी कधी लागणार आहे. समजा माझं टायलिंग आधी आहे, त्याच्यानंतर माझं फर्निचर आहे किंवा त्याच्यानंतर त्याच्यावरती पण एक प्रोसिजर असते. मग तू जर सारखं मला विचारत बसला की टाईल कधी लागणार आहेत, टाईल कधी लागणार आहेत, सो ते त्याला त्याच्या पद्धतीने करू द्यात. बरोबर. आणि टाईमलाईन जर त्याने 4 महिने दिलेत ना, सो ते डिझायनरचं पण एक काम आहे की तुम्ही सारखं कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे की सर अजून एवढे दिवस लागतील आणि काम संपायच्या आधी मी तुम्हाला महिनाभर आधी सांगतो. ओके. कारण काय होतं बऱ्याच वेळा आता काय होतं माहिती का, लोक भाड्याने घर घेऊन राहतात दुसरीकडे, त्यामुळे तो एक रेंट चालू असतो आणि इकडे त्यांचं काम त्यांनी ऑब्व्हियसली इकडे पण पैसे लावलेले असतात. त्यामुळे त्यांचंही ते त्यांच्या जागे बरोबर आहेत किंवा तिकडे आम्हाला रेंट पण द्यायचं आहे आणि इकडे हे पण करायचं. पण तुमचं काम ज्या ह्याचं आहे, तुम्ही जेवढे पैसे त्याच्यामध्ये टाकताय आणि तुम्ही घर घेताना तुम्ही जर का तिथे 15 वर्ष ते इंटिरियर ठेवणार आहे, 10 ते 15 वर्ष, तर त्याला ॲटलिस्ट 4 महिने तरी द्या. बरोबर. तुम्ही एक्सपेक्ट कसं करता महिना आणि 2 महिन्यामध्ये काम संपेल, तुम्हाला चांगली क्वालिटी पण पाहिजे, त्याला थोडंसं. त्यामुळे आधीच एक क्लॅरिफाय करून कॉन्ट्रॅक्ट केलेलं बरं. कारण आय थिंक हे दोन्ही साईडला, दोन्ही पार्टीजसाठी हे चांगलं आहे. कारण कामही तेवढ्यात डिलिव्हर होतं आणि जे इन्सिक्युअर असतात की होईल की नाही होईल, ते त्यांचे पण एक इन्सिक्युरिटीला ट्रान्सपरन्सी खूप जास्त पाहिजे. कारण हे तेच आहे, ट्रान्सपरन्सी पाहिजे. म्हणजे मग काय होतं ना, एकतर दोघं कधी भेटलेले नाही आहेत, दोघांचे स्वभाव वेगळे. बरं, हा काहीतरी अज्युम करणार वेगळंच डिझायनर, क्लायंट काहीतरी वेगळं अज्युम करणार. मग ते काम सुरू झाल्यानंतर अरे हे असंच का केलं, तसंच का केलं, मग ते डिझाईन आणि एक्झिक्युशन आणि काम राहतं बाजूला, मग ते वेगळ्याच रस्त्याला जातं. सो जेवढं क्लिअर राहता येईल तेवढं क्लिअर राहिलेलं बरं. म्हणजे मग ते शेवटी त्याचा इश्यूज होत नाहीत. राईट. बऱ्याच आपल्या इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो काय लोकांना नंतरही आठवतो अचानक बरेचदा. पण वास्तुशास्त्र ही बरेच लोक बघतात किंवा त्या दिशा वगैरे पण मेंटेन करायच्या असतात. तर ह्याच्यामध्ये इंटिरियर डिझाईन करताना किती इम्पॅक्ट येतो आणि हे सगळे मुद्दे साधारणपणे कधी मांडले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल काय करता येतं. ओके. सो एकतर जेव्हा तुम्ही फ्लॅट बुक करणार आहे तेव्हाच तुम्ही एकतर तो आपण फक्त फ्लोअर प्लॅनवरतीच बुक करतो, कारण का तुम्ही पद्धतींच्या आधी बुक केलेला असतो. जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा तुम्ही एक बेसिक बघितलं पाहिजे की कुठं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कुठे येणार आहे.
आणि मग जेव्हा तुम्ही डिझायनरकडे जाता, जेव्हा तुम्ही एक बेसिक पहिलं एक इनिशियल डिस्कशन असतं. आम्ही इंटिरियरमध्ये ना जास्तीत जास्त बेसिक काय आहे की मंदिर कुठे पाहिजे, की बाबा तुमचा किचन ओटा असेल तर मग तुम्ही स्वयंपाक कुठल्या याला डायरेक्शनला फेस करून केला पाहिजे, बेड कुठल्या दिशेला पाहिजे, तुमची तिजोरी आहे ती कुठल्या दिशेला पाहिजे. सो या बेसिक तर आपण करतो. म्हणजे सिव्हिल चेंजेस करायचे असेल किंवा तुम्हाला सिव्हिलमध्येच काय चेंजेस करायचे आहेत, तर मग तुम्हाला पजेशनच्या आधी जेव्हा ब्रिक वर्क चालू असतं तेव्हाच तुम्ही इंटिरियर डिझायनरला अप्रोच केलं पाहिजे. ओके. म्हणजे काय 6 महिने आधी किंवा वर्षभर आधी. म्हणजे आमचे काही क्लायंट्स आहेत त्यांनी 2-2 वर्ष आधी पण आम्हाला अप्रोच करून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही सगळं प्लॅन वगैरे देऊन काही जे काही चेंजेस करायचे सिव्हिलमध्ये ते सिव्हिलमध्ये चेंजेस आम्ही करून घेतलेले आहेत, की ते नंतर, कारण का त्यांचं आहे जास्त विश्वास वास्तूमध्ये, की त्यांना असं पाहिजे की आम्हाला वास्तूनुसार मंदिर त्याच डायरेक्शनला पाहिजे, आम्हाला किचन त्याच डायरेक्शनला पाहिजे. कारण का परेशान नंतर खूप डिफिकल्ट आहे, करणं पण डिफिकल्ट आहे. ॲक्च्युली प्रोसेसमध्ये पण करणं अवघड आहे. कारण का काय होतं, बिल्डरचा एक टाईम, त्याचं एक हे ठरलेलं असतं एक स्ट्रक्चर, की आपण काय कुठे वॉल येणार आहे, कुठे कॉलम येणार आहे, कुठे काय येणार आहे. मग त्या ह्याच्यामध्ये आपण जेवढं मॅक्सिमम करू शकतो तेवढा आपण करायचा प्रयत्न करतो सिव्हिलमध्ये. एकदा तो फ्लोअर प्लॅन सेट होतो पण डिझायनिंग आणि 3D वगैरे तो सगळा नंतरचा पार्ट झाला, तो आधी आपण करतच नाही. मग जेव्हा आपण वास्तूचे जे काही आपले मेन टॉपिक आहेत, पण खूप डिटेलमध्ये जर जायचं असेल, की पूर्ण डिटेलमध्ये हवं आहे बाबा, की कुठल्या कलरचा तुम्हाला सोफा पाहिजे, मग मास्टर बेडरूम असेल तिथं कुठला कलर नसायला पाहिजे, कुठला कलर असायला पाहिजे. हे पण असतात डिटेल. हो, खूप डिटेलमध्ये करतात. म्हणजे अक्षरशः कर्टन्स कुठल्या कलरचे पाहिजे, ह्या वॉलवरती ह्या दिशेला कुठल्या कलरचा वॉलपेपर पाहिजे, हे सगळे डिटेल जर असतील तर ते मग तुम्ही डिझायनिंगच्या आधी पाहिजे. नाही तर मग डिझाईन सगळे बनवणार आणि मग त्याच्यानंतर मग वास्तूवाला जर तुम्ही ऍड केलं कुठल्याही पर्सनला तर मग ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस जेव्हा बिल्डिंग बनते आणि वॉल वर्क ब्रिक वर्क चाललं तेव्हा तुम्ही कन्सल्ट करून घेऊ शकता. प्रॉपर एक वास्तू कन्सल्टंट जो असतो त्यांना बोलवून तुम्ही पूर्ण तुमचा फ्लॅट दाखवला पाहिजे. त्यांनी जर काही, कारण का त्याच्यामध्ये रेमेडीज पण आहेत. कारण का वास्तू कन्सल्टंट हे पण थोडं सजेस्ट करतो की एवढं तोडफोड करून खर्च करण्यापेक्षा काही रेमेडीज असतात, हे करू शकतो तुम्ही रेमेडीज करा. मग ते रेमेडीज केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, मग गरज नाही तुम्हाला खर्च करायचा. पण तुम्हाला सिव्हिल वर्कमध्ये चेंजेस करून हवे असेल तर मग ते वास्तूवाल्यांना, मग तिथे आम्ही दोघंही काम करतो एकत्र. किंवा तुम्ही वास्तू कन्सल्टंट बघता, मग त्यांना आपण एक फ्लोअर प्लॅन, ते ॲक्च्युली काही पॉईंटर्स देतात की हे ह्या गोष्टी अशा मला ह्या जागी पाहिजेत. त्या हिशोबाने आपण फ्लोअर प्लॅन बनवतो. तो फ्लोअर प्लॅन आपण वास्तूवाल्यांना दाखवतो. मग त्याच्यानंतर डिझाईन प्रोसेस येते. मग ती डिझाईन प्रोसेस आपण त्यांचे पॉईंट्स समोर ठेवूनच डिझाईन बनवतो. मग ते रंग आणि लाल कलर शक्यतो इथे नको आहे, किचनमध्ये हाच कलर पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच करतो. राईट. मग ते आधी तुम्ही थोडंसं पाहिजे, खूप डिटेलमध्ये जायचं आहे का तुम्हाला बेसिकच बघायचं आहे. बेसिक बघायचं तर ते प्रत्येक डिझायनरला तेवढं नॉलेज असलंच पाहिजे. मी तर म्हणतो किंवा बेसिक मंदिर कुठे पाहिजे, काय कुठे पाहिजे, ह्या बेसिक तुम्हाला हवं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला खूप डिटेलमध्ये असेल तर मग तिथे वास्तूच पाहिजे, वास्तू कन्सल्टंटच पाहिजे त्यासाठी. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी कन्सिडर पाहिजे आणि ते वेळच्या वेळी त्या गोष्टी तिथे आल्या पाहिजे. येस. आणि मेन म्हणजे सिव्हिल मध्ये काय चेंजेस करून हवे असेल तर ते आधीच करायचं. कारण काय होतं, आम्ही आता जे फेस करतो ना, की बिल्डरने फ्लॅट दिलेला असतो, मग त्याच्यानंतर आम्हाला किचन तोडावं लागतं. कारण का जो मेन गॅसचा जो डायरेक्शन आहे ती वेगळ्याच दिशेला असते. सो मग ह्या काही गोष्टी असतात की ज्या नको, म्हणजे इतकं लोक म्हणजे डिटेलमध्ये बघतात काही, पण ते कधी बघतात पोझिशन मिळाल्यानंतर. मग त्याच्यामध्ये खूप तोडफोड होते. मग बिल्डर काही वेळेला टाईल तुम्हाला प्रोव्हाइड करत नाहीत, म्हणजे ॲक्च्युअल एक्झिस्टिंग टाईल आहेत त्या. मग त्याच्यामध्ये तुमचा खर्च वाढत जातो, डबल खर्च होतो. त्याच्यापेक्षा तुम्ही पोझिशन मिळायच्या आधीच तुम्हाला जर माहिती आहे की मला वास्तू करायचं आहे तर मग त्याच्या आधीच तुम्ही दाखवून घ्या. राईट. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. डिझाईनमध्ये आय थिंक एक दुसरा मुद्दा जसा आहे की शहरांमध्ये आता स्क्वेअर फीट तसे कमी व्हायला लागलेत, फ्लॅटची सायझिंग कमी व्हायला लागले आणि त्याच्यात आपल्याला विविध गोष्टी बसवायच्या असतात. काही एकदम मस्ट हॅव असतात, म्हणजे हे असलंच पाहिजे. काही नाईस टू हॅव असतात. तर ह्याचाही खूप विचार करायला लागत असावा आता आय थिंक. कारण शहरातल्या फ्लॅट्सचे साईजेस बघता, जरी 3 BHK असलं तरी काय आता रूमचे साईजेस छोटे व्हायला लागले. 3 BHK आता 2 BHKच्या साईजमध्ये आला आहे खरं सांगायचं तर. कारण का काय करतात, एक रूम असते ती स्पेशियस देतात पण दुसरी असते ती एकदम छोटी असते. किचन एकदम छोटं करतात. मग आम्हाला त्या केसमध्ये मग किचनची वॉल काढणं, मग हॉल आणि किचन थोडंसं मोठं करणं, म्हणजे थोडं मोठं दिसतं. मग मध्ये कुठं पॅसेजमध्ये काही वॉल आली असतं तर मग ती काढणं. मग त्याच्यामध्ये मग मागाशी मी तुला सांगितलं मुद्दा तसा की मग बिल्डरकडून परत टाईल्स घ्यायच्या, मग त्या टाईल्स तेवढ्या चेंज करायच्या. तर त्या ह्याच्यामध्ये डिझायनरला खूप जास्त चॅलेंजिंग येते की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त म्हणजे फर्निचर बसवून त्याचं युटिलायझेशन जास्त करणं. कारण का आजकाल कितीही मॉड झालं असलं तरी थोडंसं त्यांना
लोकांना हे जास्त पाहिजे, म्हणजे स्टोरेज कमी पडतंय आम्हाला किचनमध्ये स्टोरेज, कारण का जास्त रिक्वायरमेंट असते ते किचनमध्येच, राईट. की किचनमध्ये स्टोरेज कमी पडते आणि किचनचे साईज फार कमी आहेत, म्हणजे 8x8चं किचन देतात, त्यात काय काय करणार, ज्या खोलीत जास्त वेळ असतो माणूस खरं. येस, त्यामुळे तो इश्यू होतो. इव्हन बेडरूममध्ये पण तसंच आहेत, बेडरूम्स देतात पण मग एका साईडला बाथरूमचा डोर आला, एका साईडला विंडो आली आहे, मग तिथे मग चॅलेंजिंग डिझायनरसाठी की वॉर्डरोब कुठे कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त गोष्टी बसवायच्या. राईट, कारण स्टोरेज हे खूप स्टोरेज महत्वाचं आहे. राईट. आणि तो मुद्दा काय काळ मिस होऊन जातो, दिसण्याकडे जास्त लक्ष जातं. हां, म्हणजे सुरुवातीला क्लायंट्स आम्हाला म्हणतात की जास्त नको आहे स्टोरेज, आम्ही असंही जुन्या घरातलं ते सगळं टाकून देणारे, कमी करणारे आम्ही, पण ना तसं होत नाही. आपण रोजच्या इंडियन फॅमिलीमध्ये ते शक्य नाही आहे, कारण रोजच्या राहण्यामध्ये ज्या वस्तू आहेत ना त्या वाढतच जातात, त्या कमी होतच नाहीत. राईट. पण मग तुम्ही अगदीच एकच जण माणूस राहणार आहे, 2 जण राहणार आहे, तरी तेवढा तो पसारा असतोच ना, तर तो ॲटलिस्ट लपवायला काहीतरी जागा पाहिजे. त्यासाठी असं आता हा मुद्दा आला म्हणून मला पटकन आठवलं, बरेच लोक असं म्हणतात आमच्या घरात हे आधीपासून हे वापरता येईल का परत, असं होतं का बरेचदा, असं मला वाटतं. कारण मी केलंय. बेड वगैरे यूज होतात. यूज म्हणजे आपण त्याचं काय करतो ना, की जसं रिफर्बिश करतात, थोडंसं लॅमिनेट वगैरे चेंज करणं किंवा काय, पण त्यांना सांगितलेलं असतं की मी असे ह्याला लॅमिनेट चेंज करू शकतो, ह्याच्या पलीकडे हात नाही लावू शकत. कारण काय होतं, काय वेळेला ते रेडीमेड असतात, मग रेडीमेडमध्ये ते पार्टिकल बोर्डमध्ये केलेले आहेत, रेडीमेड गोष्टी थोड्याशा वेगळ्या वेमध्ये केलेल्या असतात, तर त्याच्यामुळे त्याला फक्त लॅमिनेट बदलणं, ह्याच्या पलीकडे आम्ही काही सजेस्टच नाही करत. पण ते पण काय होतं माहिती का, डिझाईन सोबत जात नाही. मग ते 3D वगैरे बघितल्यानंतर क्लायंटच म्हणतात की नको ठीक आहे, आपण जाऊ, आपण नवीनच बनवूयात. आता TV युनिट, सोफा असतो, सोफा आम्ही बऱ्याच वेळेला सोफा त्यांचा जुनावालाच यूज करतो, त्याच ह्याच्यामध्ये बसणार असेल तर मग त्याचं सेम फॅब्रिक चेंज करायचं, आणि मग त्याचं कॉस्टिंग त्यांचं हे होतं ना, वाचतं त्याच्यामध्ये. तर तो आम्ही काही ठिकाणी, मी तरी पर्सनली बऱ्याच वेळा ते करतो. पण TV युनिट आहे, आमच्याकडे वॉर्डरोब आहे, मग ते वॉर्डरोब आपण बेडरूममध्ये फिट करूयात, ते नाही होत. मग तो लुक जातो सगळा. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, तुम्हाला ते पूर्ण जर का एक रूम पूर्ण दाखवायचे त्या स्टाईलमध्ये, तर मग त्यासाठी नाही केलेलं बरं, कठीण होतं. राईट. आता 2 महत्त्वाचे मला प्रश्न विचारायचे त्याच्यात, मटेरियल्स आणि ह्याच्या संदर्भातले आहेत. एक आहे कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावर तडजोड, प्राइस पॉईंट म्हणून तडजोड केली नाही पाहिजे, कारण ते लॉंग टर्म आहे. हा एक मुद्दा झाला, याच्याबद्दल जरा बोलूया. आणि दुसरा आहे म्हणजे काय काय कॉस्ट कटिंग किंवा आपल्याला वाचावेत म्हणून आपण काय काय गोष्टींवर तडजोड करतो, आणि काही गोष्टी खरंच म्हणजे यू शुड नेव्हर गो बिलो समथिंग, कारण त्यांचं मग लॉंग लास्टिंग होऊच शकत नाही. बरोबर. असे 2 मुद्दे आहेत. तर मग त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया की कशावर पैसे खर्च झाले तरी चालतील, कारण की ते खरंच महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बरोबर. आणि कोणत्या अशा गोष्टी जिथे काय काय कॉस्ट कटिंग केलं जातं ते नका करू, कारण की ते चांगलं नाही, कारण लॉंग टर्मसाठीच आपण सगळं म्हणतो, ड्युरेबिलिटीज. मग मला असं वाटतं दोन्ही प्रश्न तुझे एकच आहेत, की कुठलं मटेरियल आपण वापरतोय, तर ते मटेरियल कुठल्याला, म्हणजे समजा तुम्ही फर्निचर करून घेताय, फर्निचरमध्ये प्लाय हा तुमचा चांगल्या क्वालिटीचाच पाहिजे, कारण मेन कॉस्टिंग तुमची तिकडे जास्त जाते. कारण प्लाय जर तुम्ही कमी क्वालिटीचा यूज करताय आणि मग त्याला म्हणजे सेम परत की कोटेशन कमी येतं आहे, मग ते प्लाय कमी क्वालिटीचा वापरणार आहे, मग समोरून वरतून जरी लॅमिनेट लावलं असलं तरी तो आतून खराब व्हायला लागतो. मग तू जुना बघितला असेल की पावडर पडते, बरोबर, त्याला वाळवी लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी जर प्लायमध्ये, मटेरियलमध्ये जर का प्रॉब्लेम असेल, मग तू कितीही चांगल्या क्वालिटीचं त्याला हिंजेस लाव, किती चांगल्या क्वालिटीचं चॅनल लाव, ते पकडणारच नाही. मग चॅनल निघणं, हिंजेस निघणं, डोर्स निघतात, डोर हलतात, ते त्यासाठी मटेरियल तुम्हाला जर का पुढचे 10 ते 15 वर्ष ते टिकवायचं आहे ना, तर तुम्हाला मटेरियल हे चांगलंच वापरलं पाहिजे. मग तुम्ही कॉस्ट कटिंग कुठं करू शकता, जसं तुमच्याकडे ऑलरेडी सोफा आहे त्याचं फक्त फॅब्रिक चेंज करून घ्या, तुमच्याकडे वॉर्डरोब बेड आहे त्याचं फक्त लॅमिनेट चेंज करून घ्या, कुठलं तरी असेल बेड तर होतं ते. जसं किचनमध्ये जास्तीत जास्त पाण्याचा वापर आहे, आणि एक तर आता आजकाल लोक मॉडर्न जे आहे टेंडममध्ये जास्त करतात, आणि टेंडममध्ये आतमध्ये पूर्ण फर्निचर यूज केलं जातं, पूर्ण म्हणजे त्याचे बॉक्सेस, त्याचे ड्रॉवर्स सगळे फर्निचरचे असतात. मग तिथं तुम्ही कंपल्सरी वॉटरप्रूफ प्लाय वापरणं, त्याला फ्रंटला जे आहे तिकडे HDHMR वगैरे आम्ही यूज करतो, जो 100% वॉटरप्रूफ आणि फायर रिटार्डंट असतो, तर त्या पद्धतीचंच मटेरियल आम्ही सजेस्ट करतो. की दुसरा कुठल्याही लो कॉस्टिंगमध्ये किंवा लो क्वालिटी मटेरियलमध्ये नाही जायचं. ॲटलिस्ट जे ओट्याचे जे खालचे आपल्या ट्रॉलीज वगैरे असतात त्याला तरी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे, कारण का त्याला पाणी एकदा लागलं की त्याला रिप्लेसमेंट शिवाय त्याला ऑप्शन नाही काही. राईट, नवीनच करायचं. मग खर्च परत तेवढाच खर्च वाढतो. त्यामुळे ह्याच्यावर लक्षपूर्वक केलं पाहिजे. आणि इकडे जर जास्त पैसे असतील तर काय आहे, कॉस्टिंगमध्ये फक्त मग तुम्ही लॅमिनेट वगैरे जे ते तुम्ही थोडं कमी कॉस्टिंगमध्ये घ्यायचं. ओके, त्याच्यात पण थिकनेस येतात की 1 mm इज अ बेसिक थिकनेस. ठीक आहे,
मग ते लॅमिनेटमध्ये मग तुम्ही खूप जास्त हाय क्वालिटीचं मग तुम्ही ॲक्रेलिकच यूज केलेत, खूप ग्लास ॲक्रेलिक यूज केलं. किचनमध्ये आम्ही मोस्टली तेच करतो. पण तुम्हाला जर का कॉस्ट कटिंगमध्ये जायचं असेल तर मग तो ऑप्शन आहे तुमच्याकडे. पण प्लायमध्ये विचार नाही करायचा की तिकडे खूप कमी आणि खूप हायर एंडचा पण घेण्याची गरज नाही आणि खूप लो कॉस्टिंग घेण्याची पण गरज नाही. मध्ये थोडंसं घेतलं चालू शकतं. राईट, कारण तो एकदम मेन स्ट्रक्चरल मुद्दा आहे सगळ्याचा. येस. मग जसं बाथरूममध्ये तुम्ही यूज करता, स्टोरेज करा, तिकडे PVC मटेरियल येतं. तुम्ही PVC मध्ये करा की त्याला ते 100% वॉटरप्रूफ आहे. आणि PVC ही अशी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही एक्सपिरियन्स घेतले क्लायंटचे की त्याला लॅमिनेट वगैरे लावायचे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये ऑलरेडी कलर्स येतात, व्हाईट, ग्रे, जे काही कलर येतात त्याला लॅमिनेट लावतो आम्ही. लॅमिनेट लावायचं, पण त्याला त्याचा सरफेसच इतका स्मूथ असतो की लॅमिनेट काही काही वेळेला निघू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही बाथरूमच्या आतमध्ये जे काही तुम्हाला स्टोरेज करायचं ना, ते तुम्ही PVC मध्ये करून घ्या. त्याला लॅमिनेट लावायची गरज नाही. गरज नाही त्याला लॅमिनेट लावायची, पण ते PVC मध्येच करा. प्लायमध्ये तुझ्या म्हणजे वॉश बेसिन आहे जिथे पाणी नाही लागणार आहे तिथलं ठीक आहे, पण कंपल्सरी वॉश बेसिनच्या खालचे मोस्टली PVC मध्ये करायचे. राईट. तर त्यामुळे नाहीतर मग त्याची लॉंग लास्टिंग. येस. आता आम्ही रिसेंटली एक प्रोजेक्ट केला, त्याच्यामध्ये त्याचा जो किचन ओटा आहे तो पूर्ण आम्ही काढून तिकडे आम्ही फुल बॉडी टाईल येते, म्हणजे कॉट सारखीच येते व्हाईट, ते लावलं. पण त्याचं जे सिंक आहे ते सिंक आम्हाला क्लायंटने दिलं होतं. मग ते सिंक आम्ही लावलं, पण ते सिंकची क्वालिटी चांगली नव्हती. त्याच्यामुळे आता तिकडे ड्रिपिंग होणं, म्हणजे पाणी गळत आहे किंवा काही, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही मटेरियल काय यूज करताय त्याचा खूप जास्त विचार केला पाहिजे. किंवा सिंक जरी तुम्ही तिकडे मग 3-4 हजार वाचवायला तुम्ही जाता, पण मग ते त्याच्यानंतर आता काय प्रॉब्लेम आहे, ते बदलू नाही शकत. त्याला बदलायला तो पूर्ण पार्ट काढावा लागणार. मग त्याची ती प्रोसिजर खूप, तुम्हालाच ते कॉस्टिंग डबल जाणार आहे नंतर. असं. राईट. तर हे सगळे मटेरियल आणि ह्याचे मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. जेव्हा आता एखादं काम चालू झालं साईटवर, तर किती वेळा इंटरॅक्शन्स असतात एखादी त्या कुटुंबाची आणि त्या साईटची? म्हणजे तुम्ही इज इट एक्सपेक्टेड की ते लोक येऊन काहीतरी बघतील आणि काही चॉईसेस, सिलेक्शन्स, टाईल्स आणि हे सगळं ते कसं प्लेसमेंट्स असतात त्याचे? सिलेक्शन तर पहिलं आपले जेव्हा प्रोसेस चालू होते तेव्हा क्लायंटला तर त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा साईटवरती जाऊ शकतात, त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा मी साईटवरती जातो तेव्हा मी आधी क्लायंटला 2-3 दिवस आधी सांगितलेलं असतं की मी येतोय साईटवरती, आपण एकदा भेटूयात. कारण का काय होतं, 3D मध्ये दाखवणं आणि ॲक्च्युअलमध्ये काम होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. राईट. किंवा तुमचा बेड ह्या साईजमध्ये येणार आहे, पुढे इतकी जागा राहणार आहे, वॉर्डरोब एवढा आहे, मग तो अजून तुम्हाला थोडा वाढवायचा आहे का, आपण वाढवू शकतो मग थोडासा. मग त्याचे इंटरनल जे काही डिटेल्स आहेत ते त्यांना ऑलरेडी पाठवलेले असतात, त्याच्यावरती आमचं थोडं डिस्कशन होतं. मग ते मी पुढे फॉरवर्ड करतो की बाबा हे असं हे करायचं आहे. मग एकदा त्यांच्याकडून हो आल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. आणि जेव्हा क्लायंट साईटवरती आहे किंवा जेव्हा तुमचं ठरतंय तेव्हा तुम्हीच साईटवरती पाहिजे ॲज अ डिझायनर, कारण का तुम्ही आन्सरेबल आहे. बरोबर. म्हणजे माझा सुपरवायझर जातोय आणि क्लायंट काय होतं, तो एक ट्रस्ट फॅक्टर असतो की नाही दिनेश पाहिजे ते, कारण का हा मेन मुद्दा आहे. ठीक आहे, इतर वेळेस काम बघायला वगैरे सुपरवायझर गेला आहे, काय काम चालू आहे किंवा काय नाही आहे ते ठीक आहे, पण जेव्हा क्लायंटसोबत इंटरॅक्शन करायचं आहे, काहीतरी फायनलायझेशन करायचं आहे कामाचं, तेव्हा तुम्ही ॲज अ डिझायनर तुम्ही तिथे पाहिजे साईटवर. तर ती ट्रान्सपरन्सी राहते की बाबा हे आपलं फायनल झालं होतं. किंवा ज्या पद्धतीने काय काय वेळेला असं पण होतं की माझ्याकडून काहीतरी गोष्टी मिस होतात की अरे हे तुम्ही सांगितलं होतं पण माझ्याकडून राहून गेलंय. मग ते ऑब्व्हियसली त्याची जबाबदारी माझी आहे करायची परत. सो ते सगळं दोघांचा वेळ, म्हणजे क्लायंटचा वेळ आणि माझा वेळ जे काय असेल, दोघांनी मिळून तो वेळ ठरवून साईटवरती भेटणं. आणि मग एकदा फर्निचरचं मेन स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर उभं राहिलं की मग सिलेक्शनला ऑन साईट सिलेक्शन नाहीच करायचं. कारण काय होतं, तू जेव्हा कॅटलॉग्स बघतो, तू बघितलं असेल लॅमिनेटचे कॅटलॉग्स वगैरे बघितले, कॅटलॉगमध्ये बघणं आणि ॲक्च्युअलमध्ये ते मटेरियल बघणं ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. बरोबर, खूप जास्त. त्यामुळे काय होतं ना, डिझायनरनी पण ते नाही केलं पाहिजे. काय आहे, सिलेक्शन करायचं आहे डायरेक्ट मार्केटमध्ये. म्हणजे जे शीट, जे काही लॅमिनेट आहे, टाईल आहे, लॅमिनेट आहे, जे काय आहे, हँडेल आहे, फोटोवरती हँडेल आणि ॲक्च्युअलमध्ये वेगळा दिसतो. बरोबर. त्याच्यामुळे जे काय ते समोर दाखवायचं की आपण हे घेतोय, याच्यातलं हे फायनल केलं आहे, मग आम्ही त्याचे फोटोग्राफ्स काढतो. सेम व्हॉट्सअपवरती सगळं आमचं चालू असतं हे, मग तिकडे फोटोज फॉरवर्ड हे आपण फायनल केले आणि तेच साईटवरती येतं. पण तिकडे जाऊन ते चूज करताना तिथे असणं क्लायंटने असणं. हो. म्हणजे काय होतं, एकदा फर्निचर स्ट्रक्चर उभं राहायला लागलं ना, स्ट्रक्चर म्हणजे सगळं काम झालं, वरची कोटिंग्स बाकी, कव्हरिंग बाकी, मग तेव्हा एक कॉन्ट्रॅक्टर सांगतो की बाबा आता तुम्ही लॅमिनेटचं सिलेक्शन करून घ्या. कारण काय होतं, लॅमिनेटचं सिलेक्शन केल्यानंतर पण काय वेळेला मटेरियल असे असतात की जे बाहेरून येतात. बरोबर, वेळ लागतो, त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर वेळ घेऊन, मग क्लायंटचा वेळ, त्याच्यानुसार आम्ही ती, म्हणजे सिलेक्शनची प्रोसिजर 3 ते 4 तास चालते. बरोबर. असंही झालेलं आहे की आम्ही 3-3 वेळा सिलेक्शनला गेलोय,
कारण का क्लायंटला आवडत नाही. 6-7 दुकान फिरून झाल्यानंतर मग तरी पण क्लायंटला ते पसंत पडत नाही किंवा काही आम्ही बघितलेलं असं, पण तरी मी देतो की ठीक आहे घ्या. कारण लॅमिनेट ही अशी गोष्ट आहे ना की ती लागल्यावरतीच चांगलं दिसणार आहे. बरं. म्हणजे तुमचं फक्त वरती डिझाईन सगळं चांगलं केलं तुम्ही, आणि म्हणजे मी 3D मध्ये जे दाखवतो आता, मी जे काही आपण कलर्स आम्ही सिलेक्ट करतो 3D मध्ये जे त्यांना आवडलेत की बाबा इथं हिरवा यूज केला, इथं लाल यूज केला, काय यूज केला, त्या हिशोबाने आपण मटेरियल सिलेक्ट करताना कलर्स बघतो. राईट. मग क्लायंट सांगतात की दिनेश हे चांगलं नाही वाटत, आपण थोडंसं वेगळं काहीतरी सिलेक्ट करूयात. ठीक आहे, पण मग त्याच्यामध्ये परत आम्ही डिझाईनमध्ये चेंजेस करायला नाही जात, कारण का तेवढा वेळच नाही आहे. राईट. मग त्यांना ते त्यांचं ती एक फेज निघून गेलेली असते. त्या मधल्या पिरियडमध्ये आहेत ना, जे काय 2 महिने आमचं सिलेक्शनपर्यंत 1-1.5-2 महिने जातात, त्या ह्याच्यामध्ये ना एक ट्रस्ट फॅक्टर झालेला असतो की अरे हां हे सिलेक्ट केलं तरी आम्हाला माहिती आहे हे चांगलं दिसणार आहे. बरोबर. पण ते शेवट मलाच विचारतात हे चांगलं दिसेल ना नक्की. हां, मग नाही हे नाही चांगलं दिसणार आहे, आपण थोडं वेगळं करू. मग आम्ही त्यांना ऑप्शन देतो की हे 3-4 ऑप्शन आहेत, तुम्ही ह्याच्यातलं बघा तुम्हाला काय आवडतं. मग ते त्याच्यामध्ये पण ड्युरेबिलिटी किती आहे त्या हिशोबानेच दाखवतो सर. राईट. आणि मग सिलेक्शन पुढच्या, कारण लॅमिनेटमध्ये पण काय होतं ना, मॅट फिनिश येतात. मग ते मी पण आधी खूप यूज केलेले आहेत, पण त्याच्यावरती असं की त्याच्यावरती खूप लवकर फिंगरप्रिंट्स येतात. त्याच्यावर काही डाग लागला किंवा काही तुला ऑइल आपण पटकन तेलाचे वगैरे हात लावले त्यात ते जातच नाहीत. ओके. कुठलाही तुम्ही कोलिन लावा काही लावा ते जातच नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लॅमिनेट पण घेताना विचार करून घ्यायचा आहे की कुठल्या फिनिशचं आहे, ते आपण खूप पटकन क्लीन झालं पाहिजे. राईट. त्याच्यामुळे वुडन लॅमिनेट सगळ्यात बेस्ट. तुम्ही लावा त्याला 10-15 वर्षाला काही बघायची गरज लागत नाही. सो ते तुम्ही जे काही सिलेक्शन करतायत ते तुम्ही डिझायनरला विचारलं पण पाहिजे की बाबा याचं किती मेंटेनन्स आहे, हे मी किती, आणि डिझायनरचं पण तेवढी जबाबदारी आहे सांगणं. राईट. की सर हे मॅट आहे, तुम्हाला जर आवडतंय तर आपण घेऊयात, पण याला मेंटेनन्स आहे. राईट. याला तुम्हाला खूप जपून वापरायचं आहे. सो त्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे सिलेक्शनच्या वेळेला. राईट. मी आपल्या इथे एक ट्रेंड बघितला, लोकांना रंग खूप आवडतात, त्यामुळे सगळ्या प्रकारचे रंग एका खोलीत वगैरे त्यांना हवे असतात. असं बघितलंय मी, आणि ते काय काय अंगावर येतं. आणि जसं सुरुवातीला आपण म्हणालो, सुरुवातीला आपल्याला वाटू शकतं की थोड्या वेळासाठी चांगलं वाटेल, पण ते लॉंग टर्म त्या सगळ्याबरोबर राहायचं आपल्याला, ते काय काळा त्याचा आय थिंक मानसिकतेवर पण परिणाम होत असेल लोकांच्या तिथे राहणार. शब्द घेतले आता माझे, मी तेच म्हणणार होतो की ते कलर बघून माणसाचा मूड, रूममध्ये गेला की भांडणंच. तसं होऊन नाही द्यायचं ॲक्च्युली. त्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट मध्ये पण आहे ना, खूप जेवढे न्यूट्रल कलर्स यूज करता येईल तेवढे करायचं. म्हणजे पूर्ण रूम केली बाबा, त्याच्यामध्ये एक वॉलपेपर कुठला तरी तुझा बोल्ड आहे, बाकी सगळे लॅमिनेट्स किंवा जे काही तू कर्टन्स यूज करतोय ते थोडेसे न्यूट्रल कलर्सच पाहिजे. कारण का ते तसं तो मूड क्रिएट झाला पाहिजे. राईट. तुम्ही कुठे आहात, हां तुमचा रूम साईज मोठा आहे तर मग गोष्ट वेगळी आहे. पण लोकांचं काय होतं माहिती का, ते सेम परत तेच की रील बघून ह्या भिंतीवर सगळं भरवतात. मग सिलिंगमध्ये पण काय काय लावलेलं असतं. त्यामुळे ह्याचं लक्षपूर्वक केलं पाहिजे. मूडवर त्याचा खूपच परिणाम होतो. असं काय आहे का हे रंग युजली वापरावेत नाही वापरावेत बेडरूमसाठी किंवा अभ्यास करायच्या जागी, असं काय असतं? शक्यतो नॅचरल कलर म्हणजे न्यूट्रल कलर्स, म्हणजे जेवढं तुम्ही बेज कलर असतील, बेज शेडमध्ये कुठलाही असेल, व्हाईट पासून ते बेज पर्यंत जे काही कुठले शेड्स आहेत ते तुम्ही सगळे वापरू शकता. खूप जास्त भडक रंग म्हणजे जसं लाल असेल तो वापरू नका. कुठेतरी ऑरेंज यूज केला, येल्लो यूज केला की ज्याला बघून तुम्हाला छान वाटलं पाहिजे की अरे हां हे बघून छान वाटतं, डोळ्यांना छान वाटतं हे बघून, की खूप निळा भडक कलर वापरला आहे, लाल भडक कलर वापरला, तसं नाही केलेलं बरं जास्त. कारण काय होतं, रूम सुरुवातीला खूप मोठी दिसते, पण जेव्हा ॲक्च्युअल फर्निचर होतं ना तेव्हा रूम ती छोटी होऊन जाते. सो ते लक्षात घेतलं पाहिजे. राईट. तर असं करून प्रोजेक्ट चालू आहे, सगळं आता व्हायला लागलंय, आणि पोझिशन म्हणजे तुझ्याकडनं किंवा डिझायनरकडनं क्लायंटकडे चावी जाणार, त्या फेजपर्यंत ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. त्याच्या आधी आय थिंक एखादी तरी असं फायनल व्ह्यूइंग वगैरे असतं की कसं असतं, की काय शेवटचे चेंजेस काय इथे तिथे काय? शेवटचे चेंजेस म्हणजे असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की आत्ता मी एक रिसेंटली प्रोजेक्ट हँडओव्हर जस्ट केला. त्यांचं होतं की शेवटच्या ह्याला त्यांनी सांगितलं की आम्हाला बेडरूममध्ये, शेवटच्या म्हणजे त्यांनी ॲक्च्युली मध्ये सांगितलं होतं पण त्यांचं चाललं होतं हो नाही ते थोडंसं ह्याच्यामध्ये की आम्हाला स्क्रीन लावायची आहे, की बेडरूममध्ये तिने आपण स्क्रीन लावूया, कारण टी व्हीला जागाच नव्हती, समोर वॉर्डरोब आणि बेड एवढीच जागा होती. मग आम्ही स्क्रीन प्रॉपर, मग मला ते परत फॉल सिलिंग पूर्ण झालं होतं, मग तिकडे कटिंग करून मग त्याच्या आतमध्ये आम्ही स्क्रीन वगैरे लावली. सो ह्या म्हणजे काय म्हणतो आपण, पूर्ण शेवटच्या ह्याच्यामध्ये खूप चेंजेस खूप नाही होत पण होतात, पण ते जेवढे तुम्ही कमी कराल तेवढे बरं आहे. कारण का काय होतं, एकदा फर्निचरचं काम झालं की मग तिकडे पेंटिंगचं काम चालू होतं. मग पेंटिंगचं काम सुरूमध्येच तुम्ही जर कुठलं काही चेंजेस सांगितले
तर मग ते परत कटिंग करणं, त्या गोष्टी करणं आणि मग ते परत फिलअप करणं, मग ते प्रोसेसमध्ये मध्ये ड्राय व्हायला वेळ लागतो, मग पेंटिंग करणार. कारण पेंटिंग करायला ॲटलिस्ट 10-15 दिवस पाहिजे आणि त्या पेंटिंगच्या प्रोसेसमध्येच तुमचं 10-15 दिवस आधीच कर्टन्स, सोफा, वॉलपेपर हे सिलेक्शन झालेलं पाहिजे. कारण का ॲटलिस्ट इट टेक्स ऑलमोस्ट 10 to 15 days टू गेट इट रेडी. येस. आणि मग तुमचं जे काही पेंटिंग संपलं की मग तुम्ही लगेच कर्टन वॉलपेपर असेल ते त्याच्यानंतर लावायचे. कारण का असंही बऱ्याच वेळा होतं की वॉलपेपर आधीच लावलाय बाबा, अजून पेंटिंग बाकी आहे, मग ते खराब होणं. सो ते न केलेलं बरं. आणि तुम्हाला तसं की सुपरविजन तर होतंच म्हणजे क्लायंटसोबत मध्ये, कारण का काय होतं, डिझाईन केल्यानंतर काही छोटे मोठे गोष्टी किंवा मिरर लावायचे आहेत, कुठल्याही काही एक आर्टिफॅक्ट कुठला तरी आहे तो लावायचा आहे, हे सगळं पेंटिंगच्या प्रोसेसमध्ये होतं. सो ह्या गोष्टी. परत मेन म्हणजे इलेक्ट्रिकल पॉईंट्स काही वेळेला मिस झालेले असतात. खूप वेळा असं होतं की क्लायंट शेवटच्या वेळेला पाहिजे, म्हणतो मला इथे पॉईंट पाहिजे, या इथे मला फोटो लावायचा, इथे पॉईंट पाहिजे, मग ते परत सगळं झरी मारा, फिलअप करा, मग ती परत मग लेंदी प्रोसेस होते. पेंटिंगच्या आधी केलं पाहिजे. येस, पेंटिंगच्या आधी तुमचं सगळं डन पाहिजे. इलेक्ट्रिक्स, अरे हा, हे पण महत्वाचं आहे. इलेक्ट्रिकल पॉईंट्स सगळ्यात बोर्ड पाहिजे, कुठे तुम्हाला पाहिजे पॉईंट हे तुमचं आधी. फर्निचर करत पण तुम्ही सांगा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मग ते नंतर त्याच्यानंतर पेंटिंगचं काम चालू झाल्यानंतर मग त्याला पण अवघड आहे थोडंसं, मग पॉईंट काढणं किंवा काय. कारण काय होतं, आमचं असं झालेलं आहे की काम पेंटिंगचं झालं आहे आणि मग की अरे आपल्याला स्पीकरचे पॉईंट काढायचे होते, अरे आम्हाला एंट्रन्समध्ये कॅमेरा लावायचा होता, पण कसं काय, ते फॉल सिलिंगची जेव्हा तुम्ही फ्रेमिंग करता तेव्हाच त्यांना वायर टाकायला पॉसिबल चांगलं असतं हे. त्यामुळे त्या गोष्टी उलट मी तर क्लायंटला डायरेक्ट सांगतो की तुम्हाला पाहिजे ना सर, जेव्हा आपण साईटवरती भेटतो मी तेव्हा माझ्या लेबरला पण मी साईटवरती उभा करतो, कारण त्यांना पण माहिती पाहिजे की आमच्यामध्ये काय डिस्कशन चालू आहे साईटवरती. म्हणजे समजा इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियनला मी बोलून घेतो, काही काम नसेल तरी मी त्याला साईटवरती बोलवतो. जेव्हा क्लायंट मीटिंग असेल तेव्हा, का तर ते ऐकतात की आमचं काय डिस्कशन होतं, बाबा आम्हाला बाहेर हे पाहिजे, मग मी त्याला सांगतो इथे पाहिजे आहे, करून ठेवायचं. सो ते नोट डाऊन करून ठेवतं. म्हणजे ह्या गोष्टी, कारण ते मला सांगणार, माझ्याकडून त्याला सांगणार, मग तो कुठं तिसऱ्याला सांगणार. सो ती प्रोसिजर परत तेच होतं की ट्रान्सपरन्सी होत नाही काय वेळेला डोक्यातून जातं. आणि क्लायंट ऑब्व्हियसली त्यांच्या ऑफिसच्या ह्याच्यामध्ये इतके बिझी असतात की त्यांना सगळं झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं की अरे यार हे राहिलंय, तर कसं करायचं, ते होतं मध्ये चेंजेस. आजकाल आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा पण अचानक आपल्याला सल्ले मिळतात की हे करा, हे लावा, हे करा. एक्झॅक्टली. मित्र येतात ना बघायला. आता तू समजा घर घेतलं, तू इंटिरियर हायर केला, तुझं इंटिरियर चालू आहे, तू कुठल्याही मित्राला घेऊन जाणार बघायला, मग तुला मित्र अरे हे सुयोग हे करून घ्या, माझं डिझायनिंग चालू असताना किंवा माझं इंटिरियर चालू असताना मी हे विसरलो होतो, नंतर खूप प्रॉब्लेम झाले किंवा विसरूनच गेलं, राहून गेलं. तर त्याच्यामुळे ते चांगलं आहे ते आधीच केलेलं, कारण नंतर एकदा पूर्ण पेंटिंग फिनिशिंग झाल्यानंतर किंवा हँडओव्हर झाल्यानंतर खूप डिफिकल्ट गोष्टी. म्हणजे तुमच्या मित्रांना वगैरे आधीच घेऊन जाऊन आणणं नाही म्हणजे एक वेगळी लिस्ट आहे. चला हो, एक वेगळी लिस्ट. मग आज माझा हा भाऊ आला नाही, माझी आत्या म्हणत होती, हो माझे पप्पा, माझे क्लायंट सांगतात ना, मी त्यांच्या आईवडिलांना भेटलो नाही आत्ता जस्ट रिसेंटली मी जे हँडओव्हर केलं, ते म्हणले ते आले होते दोघं, म्हणजे दोघांचे आई वडील 4 जण. ते म्हणले आले होते, मग ते काय काय गोष्टी अशा खूप आहेत म्हणे, त्या तुमच्यापर्यंत नाहीच आम्ही येऊ शकतो. म्हटलं का, कामामध्ये काय चुकीचं आहे का? नाही अजिबात नाही, ते आम्हालाच असं की ते त्या दोघांना असं काहीतरी, त्यांची एक वेगळी थॉट प्रोसेस असेल ना, तर वय आहे तसं. त्याच्यामुळे ते म्हणजे जनरेशनची एक वेगळी आयडिया असते. एक्झॅक्टली, त्यांची वेगळी आयडिया असते. तर मग ते म्हणले की नाही, ते कामाबद्दल काही नाही, कामाचं हे नाही काही, पण मग ते आम्ही तुमच्यापर्यंत येऊनच येणार ना, नाही तर काही खरं नाही म्हणलं तुम्ही येणारच नाही साईटवरती. सो असं असतं, खूप लोकांना इन्व्हॉल्व्ह न केलेलं बरं, तर लवकर होतं प्रोजेक्ट. आणि जसं आपण मगाशी सुरुवातीला पण सांगितलं, जेव्हा तुमच्या आयडियाज क्लिअर आहेत, तुम्ही शॉर्टलिस्ट केल्या, डिझायनर बरोबर कन्सल्ट करून मग डिझायनरने इनपुट्स देऊन तुमच्या स्पेससाठी काहीतरी कस्टमाइज तुम्हाला डिझाईन करून दिलंय, हे जर का सगळं पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित असेल तर मग ह्या नवीन कल्पना फारशा यायला नकोतच, कारण की तुम्ही जर सॉर्टात की हेच हवंय मला, तर मग इट्स जस्ट इझी. मग ते सगळं लेंदी होते मध्ये प्रोसेस, मग ते काम ऍड करणं, मग त्याच्यामध्ये डिझाईन चेंज करा, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन आला, कार्पेंटर आला, सगळ्याच गोष्टी मग त्याच्यामध्ये, मग डिझाईन प्रोसेसमध्ये त्यात खूप मोठी प्रोसिजर आहे, ते एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे पॉईंट टू पॉईंट, टाइम टू टाइम सगळं झालेलं बरोबर आहे, बेटर, सो दॅट ती प्रोसेस पण वेळेत संपेल. कारण जसं आहे बरेचदा वाटतं लोकांना किंवा बरेचदा होतं, काय काय म्हणजे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, पण लेंदी होते प्रोसेस लेंदी होते, 4 ते 6 महिने होतात.
पण त्याच्यासाठी हे पण काय काय घटक पण डिपेंडंट असतात की जर का तुम्ही अचानक हे बदललं तर त्याला वेळ लागणार परत. वेळ लागणार मला काय, मी तर असंच मी क्लायंटला म्हणतो की सर थांबा बरं का, वेळ लागणार आहे. तुम्ही जिथे तुम्ही ऑलरेडी राहताय ना त्यांना सांगा की बाबा मला अजून महिना लागणार आहे. कारण तुम्हाला त्या क्वालिटीचं आणि तुम्हाला म्हणजे त्या परफेक्शनचं काम हवं आहे ना, तर मग तिथे मग आम्ही तर जीव तोडून काम करतो की अरे नाही, कारण का माझं एक व्हिजन असतं की नाही मला हे असंच बघायचं आहे घर. राईट. आणि मग त्याच्यामध्ये जर घाई झाली ना मग माणसं चलबिचल होतात की, आणि मग त्या घाईमध्ये काम खराब होतं. राईट. मग त्याला जबाबदार कोण होतं, मग परत मीच, की बघ काम खराब झालं. त्यामुळे मी क्लायंटला सारखं सांगत असतो घाई करू नका, तुम्हाला चांगलं पाहिजे ना काम. मला माहिती मी तुम्हाला हँडओव्हर केल्यानंतर तुम्ही मला चांगलंच म्हणणार आहेत. राईट. फक्त प्रोसेस जाऊ देत ती 5 महिने. त्यांची पण एक्साइटमेंट असते कधी होणार, कधी राहायला येतो, पण वेळ देणं महत्वाचं आहे. राईट. काय काय तुझ्या आता USP झाल्यात बिकॉज तुझा सोशल मीडियावर पण प्रेझेन्स तगडा आहे आणि त्याच्या त्या रील्समधनं वगैरे लोक बघत असतात. तसं मी ऐकलं की तुझं काय म्हणतात ते की होल्डर्स, मंदिर वगैरे असे USP झाले. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? कारण की ते आय थिंक ऍक्सिडेंटली झालंय ना. ऍक्सिडेंटली झालंय. हो, ऍक्च्युली की होल्डरमुळेच मी फेमस झालो पहिलं तर. म्हणजे की होल्डर एक बनवलं होतं आणि आम्ही त्याचा व्हिडिओ टाकला असा रॅन्डम, आणि त्याच्यानंतरच खूप जास्त त्याला म्हणजे प्रतिसाद आला. आणि आज पण आत्तापर्यंत मला असं वाटतं मी 25-30 प्रोजेक्ट्समध्ये आम्ही की होल्डर बनवलेले आहेत. कारण लोक विचारतात म्हणजे त्याच्यासाठी आम्ही डिझाईन स्टार्ट केलं की लोक सांगतात की तुमचं की होल्डर पाहिजे बरं का कुठेतरी. इव्हन मंदिर पण एक क्लायंट होते, त्यांनी मला, आणि ते आज पण मी कुठे ते मंदिर सेम केलं की मला मेसेज करतात हे माझं आहे बरं का डिझाईन, हे माझं आहे बरं का डिझाईन. म्हणजे आज पण ते होतं. आणि आता ते खूप मी केलेले आहेत तसे की ते म्हणजे ट्रेडिशनल. कारण तू बघितलं असेल आजकाल मंदिराचे डिझाईन्स खूप लोक मॉडर्न करतात. मग दरवाजा करतात, मग तो दरवाजा असा आतमध्ये जातो, असं काहीतरी युनिट्स बनवतात, असं बॉक्स करतात. मग लोकांचं असं असतं की ते मंदिर हे मंदिरासारखंच दिसू देत, जसं घर हे घरासारखंच दिसलं पाहिजे. राईट. मग तिथं पण लोकांचं असं माझ्याकडे येतात ना, लोक म्हणतात की हॉटेल नाही दिसलं पाहिजे. लोकांना आहे ना आत्ता मला असं वाटतं की थोडंसं वेस्टर्न कल्चरचं थोडं हे आलंय, इन्फ्लुएन्स घेतला लोकांनी की जास्त मॉडर्न करायला जातात की खूप सारं. मग ते एकाच कलर स्कीममध्ये सगळे कलर्स, त्याच ह्याच्यामध्ये मग सोफा, कर्टन्स, वॉलवरती सगळे जे काय करायचं ते त्याच कलर स्कीममध्ये करतात. तर माझ्याकडे जे लोक येतात ना, ते पहिलं मला हाच प्रश्न सांगतात की आम्हाला तुम्ही डिझाईन जे काय करताय तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही जे बघतोय आम्हाला घरच तसंच पाहिजे, की घर बघितलं ना ते हे घर आहे, घर वाटलं पाहिजे, ते हॉटेल नको वाटायला. राईट. सो त्या हिशोबानेच तुम्ही डिझाईन करा. मग त्याच्यामध्ये मग जर मला मंदिर करायचं तर मग मी ते ट्रेडिशनलच करणार. मंदिर नॉट नेसेसरी की तू डिझाईन मॉडर्न केलंय मग त्याच्यामध्ये मंदिर तू ट्रेडिशनल केलं तरी लोकांना माहिती आहे ते मंदिर आहे, ते मंदिरासारखंच दिसलं पाहिजे. तर आपण परत मागे येऊयात की होल्डर किंवा आमचे मंदिर, आम्ही हिडन खूप साऱ्या गोष्टी लपवत असतो. हिडन बार केला हा, तेवढं नाही, क्लायंट पासनं नाही, त्याच्याबद्दल एकदम आपण हे प्रामाणिक आहे असं मीच म्हणतो स्वतःला. तर हिडन विंडो केल्यात आम्ही, हिडन बार केलाय. म्हणजे एक तर क्लायंट होतं त्यांच्या घरी आम्ही हिडन बार केलाय, अजून कोणी बघितला नाहीये. घरातल्या बाकीच्या व्यक्तींना माहिती आहे का इथे? नाही, तेच सांगतोय. आणि मी त्यांना मी विचारलं मेसेज करून की सर मी हा व्हिडिओ पोस्ट करू का, आणि मला खूप इच्छा होती तो व्हिडिओ पोस्ट करायचा कारण खूप छान झालं होतं. ते म्हणले की दिनेश नाही, कारण त्यांच्या घरचे मला फॉलो करतात. सो देवला की नाही नका करू, आता आमचं काही खरं नाही, आम्हाला हिडन करून टाकतील. हिडन विंडो बनवल्या आहेत. की होल्डर तर म्हणजे ते खूप कॉमनच आहे. आम्ही हिडन विंडो बनवल्या आहेत. परत हिडन स्टोरेज केलेत. आत्ता एक प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये हिडन स्टोरेज केलं. सो हे इव्हन तुला सांगतो म्हणजे फक्त मीच नाही, आता माझे लेबर लोक पण मला सांगतात की सर इथे करू शकतो आपण काहीतरी. त्यांनाही माहिती आहे की आमचं आता डिझाईनची आमची स्टाईल काय झालेली आहे किंवा लोकांना काय आवडतं. आणि पूर्ण काम झाल्यानंतर आहे ना ते क्लायंटच्या चेहऱ्यावरती जो एक समाधान असतं ना की हा, मग क्लायंटने हात पण सोडलेत की अरे म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ना तेच झालेलं आहे. उलट त्यांनी जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा पण जास्त चांगलं होतं. राईट. की अरे हां, त्यांना माहिती. आणि लोक जेव्हा येतात ना त्यांच्या सोसायटीमधले किंवा लोक कोणी त्यांच्या घरी येतात, एकही माणूस आत्तापर्यंत असं म्हणत नाही की मी ऐकलेली नाही आज आत्तापर्यंत असं निगेटिव्ह फीडबॅक की अरे हे थोडं ओव्हर शॅडो झालंय, हे थोडं जास्त झालंय, इथे हे नसलं तरी चाललं असतं. अजिबात नाही. उलट लोक विचारतात की किती छान केलंय, किती म्हणजे बजेटपेक्षा पण जास्त बजेट गेल्यासारखं वाटतं लोकांना काम बघितल्यानंतर. सो त्याच्यामध्ये मजा आहे करण्यामध्ये. एवढं सगळं झाल्यानंतर, ही आपली प्रोसेस झाल्यानंतर
पोझिशनची वेळ येते, ती चावी दिली जाते, मग त्यांच्या एक्सप्रेशन्स, इमोशन्स, रिॲक्शन्स वगैरे आल्याच घराबद्दलच्या? खूप खूप जास्त. म्हणजे हँडओव्हरच्या वेळेला तर म्हणजे आम्ही प्रॉपर पूर्ण सगळं पेंटिंगचे झाल्यानंतर माझी क्लिनिंगची टीम येते. मग ते पूर्ण डीप क्लिनिंग वगैरे करतात. मग तेव्हा मी स्वतः तिकडे असतो दिवसभर. मग तेव्हा मी संध्याकाळी वगैरे ते येतात, कारण का डीप क्लिनिंगच्या दिवशीच मग आम्ही कर्टन्स लावणं किंवा वॉलपेपर्स असेल, मेन थोडं फिनिशिंगचं काही काम असेल, थोड्या काही गोष्टी राहतात की ज्यानंतर 1-2 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो. पण त्यांचा क्लायंटचे आमचे रिव्ह्यू असायला की त्यांना पायच नाही निघत. म्हणजे क्लिनिंगवाले आम्ही सगळे टीम रात्री 11-11, 12-12 वाजता घरी गेलो तरी ते लोक तिथेच असतात. आणि शूटच्या वेळेला पण आम्ही त्यांना बोलवतो. आम्ही जे प्रॉपर शूट करतो ज्या दिवशी, त्या दिवशी आम्ही त्यांना बोलवतो. म्हणजे एकदा एकतर क्लायंट असे होते छान की आम्ही शूट वगैरे केलं आणि आम्ही रात्री गेलो, म्हणजे जातानाच ते म्हणले की आज आम्ही इथे पार्टी करणार आहे. म्हणजे त्यांना ते इतकं भाऊक पण होतात. एक क्लायंट होते, त्यांनी तर म्हणजे त्या लेडीजने हातच जोडले मला की त्यांना खरंच, कारण त्या मॅडमला खूप लोक इन्फ्लुएन्स करणारे होते. म्हणजे त्यांच्या मिस्टरांचे मित्र होते की जे सांगत होते की वहिनी नका करू, मी रेडीमेड मागवून घेतोय, ते बसवा तुम्ही. ते म्हणले की नाही, मला करायचं आहे तर मी प्रॉपर इंटिरियर डिझायनरला अपॉइंट करूनच करणार आहे. आणि जेव्हा आमचा पूर्ण प्रोजेक्ट झाला ना, तेव्हा तो माणूस आल्यानंतर तो स्वतः त्यांना म्हणला की मॅडम तुम्ही बरोबर डिसिजन घेतला वहिनी. कारण का त्यांनी जे बाहेरून बनवून आणलं, त्यांनी फिट केलं, त्यांनी जे इमॅजिन केलं तसं झालंच नाही. ते सगळं फॅक्टरी फिटेड होतं गोष्टी. आणि आम्ही सगळं ऑन साईट, कारण का साईटवरती ते काय होतं ना, कष्ट करून आणि ते सगळं डोळ्यासमोर जेव्हा व्हिज्युअली तुम्ही बघत असताना ते पूर्ण प्रोसेस होताना, तसंच ते पूर्ण झाल्यानंतर ते जे फिलिंग आहे ना, ते काहीतरी आवरच आहे. नाही खरं, खूप समोर बनताना दिसतं. त्यामुळे अरे खूप 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 लाड, म्हणजे माझे क्लायंट तर खूप लाड करतात माझे. हो, म्हणजे नंतर पूजेला बोलवतात, मग आम्हाला टॉवेल टोपी देणं, गिफ्ट देणं. माझ्या लेबर लोकांना पण इतकं म्हणजे खूप करतात. म्हणजे माणूस की खूप जपतात. काय खूप वेगवेगळ्या स्वभावाची लोक येतात, खूप वेगळ्या स्वभावाचे लोक येतात. म्हणजे प्रत्येक, एक तर दोघांमध्ये ना एक कोणतरी असा वेगळा असतोच. एक तर दोघं खूप चांगले असतात, नाहीतर दोघांपैकी एक कोणतरी असा असतो. मी मागाशी तुला म्हणलो तसं की प्रत्येक गोष्टीचा फोटो काढणार, पाठवणार, फोटो काढणं पाठवणार, असे डायनामिक्स. आणि असेही क्लायंट्स आहेत की खूप फॅमिली झालंय. म्हणजे फ्रेंड्स सारखं आम्ही सोबत आता वागतो किंवा राहतो आम्ही एकत्र. त्यामुळे खूप म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली. मस्तच. आणि हे हँडओव्हर झाल्यानंतर मग नंतर पण काही असतात मेंटेनन्स? कारण माझ्या असं पर्सनली आमच्या असं लक्षात आलेलं होतं की राहिल्यानंतर काही काही छोट्या छोट्या गोष्टी जाणवायला लागतात की हे थोडं काहीतरी करू शकतो इथे. नॉट नेसेसरीली खूप मोठे चेंजेस असतात, बेसिक काहीतरी असतं. तर असं तुम्ही तरतूद असते तुमच्या प्रोसेसमध्ये की काय, कधी मेंटेनन्स किंवा एकदा हँडओव्हर झाल्यानंतर ते शिफ्ट झाले, आम्ही त्यांना ते सांगतो की तुम्ही एकदा प्रॉपर शिफ्ट व्हा आणि मग तुमचं नॉर्मल लाईफस्टाईल चालू झालं त्या घरामध्ये की मग तुम्हाला समजायला लागेल की अरे हा ड्रॉवरला आम्हाला थोडंसं लूज वाटतोय किंवा कुठेतरी काहीतरी करायचं, इकडे नॉब्स लावायचं, किंवा काय काय वेळेला आम्ही कन्सिल्ड हँडल्स केलेले असतात ड्रॉवर्सला. मग ते क्लायंट म्हणतात की दिनेश ते म्हणजे बेडवरती आडवं पडल्यानंतर ते उघडणं खूप अवघड आहे, त्याला आपण नॉब लावूयात. सो ती एक मध्ये एक प्रोसेस जाते महिनाभराची. मग थोडंसं त्यांच्या, कारण ते राहायला गेलेले असतात, ऑलरेडी की हँडओव्हर केलेली, त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार आपण वेळ त्यांची घेऊन मग मी लोकांना पाठवतो. म्हणजे कार्पेंटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, मग त्यांना पाठवून मग जे काही त्यांना काही गोष्टी करून घ्यायच्यात त्या आपण करून देतो. आणि इन फ्युचरमध्ये पण म्हणजे त्यांना जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा ते मला फक्त पिंग करतात की दिनेश हे थोडं असं झालेलं आहे, थोडं पाठवून दे, हे झालं. 1-1.5 वर्ष ऑब्व्हियसली आपण पण म्हणजे त्याच्यानंतर पण तुम्ही 4-4, 5-5 वर्ष तर ऑब्व्हियसली फ्रीमध्ये सर्व्हिस कोणीच देणार नाही. बरोबर. त्याचं मग तेव्हा आम्ही काय म्हणतो की तुम्ही ॲटलिस्ट लेबरचं जे आहे कॉस्टिंग, लेबरचे ॲटलिस्ट जे काही जायचं पेट्रोल पाण्याचे जे काही असेल, मटेरियल लागतंय, काय लागतं ते तर तुम्हाला पे करावं. माणूस पाठवणं काम माझं आहे, पण त्यांचं जे काय रोजचं आहे ते तर तुम्हाला त्यांना द्यावं लागेल. म्हणजे एक तर हँडओव्हर नंतरचं बेसिक टचअप्स आणि हे सगळं ते तुम्ही कव्हर करता. येस येस. पण नंतर काही चेंजेस असतील त्यावेळी त्यांनी डिझायनरला कॉन्टॅक्ट करावं, हा माझा मुळात प्रश्न होता. कारण माझ्या केसमध्ये तसं होत नाही. डायरेक्ट म्हणजे लेबरचेच कॉन्टॅक्ट्स असतात माझ्या क्लायंटकडे, आणि खूप फ्रेंडली झालेलं असतं सगळं वातावरण आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे डायरेक्ट क्लायंट लेबरला कॉल करून बोलून घेतात. म्हणजे माझ्या अपरोक्ष काम झालेलं असतं तिकडे, की सर तिकडे त्या साईटवर गेलो होतो, ते असं असं होतं, मॅडमचा फोन आला होता, होऊन जातं काम, तसं काही इश्यू नाही. मग ते तसं होतं. ओके. तर आत्ता आपण बोलता बोलता अगदी तुम्हाला जेव्हा कल्पना सुचते की मला इंटिरियर डेकोरेशन डिझायनिंग करायचं आहे,
तिथपासनं ते सगळी प्रोसेस, डिझायनर निवडणं, त्याच्यातल्या सगळ्या निटीग्रिटी काय काय गोष्टी असतात, मटेरियल, आणि मग अगदी हँडओव्हर आणि सगळं हँडओव्हर नंतरचा मेंटेनन्स आत्ता बोललो आपण, असं सगळं मस्तपैकी कव्हर केलं आहे. त्यामुळे आय थिंक बऱ्याच लोकांना ज्यांना इंटिरियर करायचं आहे किंवा काही काळा हा थॉट आणि करणं ह्याच्यात पण खूप कालावधी असतो. असं नाही मी आज ठरवलं उद्या जाऊन केलं असं नाही आहे. तर त्यांनाही खूप मदत होईल, किंवा करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे, कशा प्रकारे करून घेतलं पाहिजे, की कुठे कुठे बोललं पाहिजे, कुठे जास्त नाही बोललं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. तर तेही बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना आणि लोकांना कळलं असावं, आणि ते आपण आज मांडण्याचाही प्रयत्न केलाय. जर का कोणाला तुझं काम बघायचं असेल तर ते आय थिंक तुझ्या इंस्टाग्रामवर येऊ शकतात. इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवरती आपले आहे डिटेल्स सगळे. मग तिथे त्यांनी व्हॉट्सअपवरती वगैरे व्हॉट्सअप नंबर, कारण मोस्टली काय होतं इंस्टावरती मेसेजला रिप्लाय करणं वगैरे थोडं पॉसिबल होत नाही. राईट. सो इंस्टाग्रामवरती आता मी थोडंसं ऑफिशियल नंबर आहे माझा, कारण का पहिला पर्सनल नंबर पण होता तिकडे, की त्याला खूप लोकांचे कंप्लेंट्स आले की कॉन्टॅक्ट होत नाही किंवा काही रिप्लाय करत नाही वगैरे. पण आता गोष्टी बदलल्यात, तर मग तिकडे एक ऑफिशियल नंबर आहेत काही, मग त्याच्यावरती त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केला तरी चालेल. राईट. सो मग काम बघायचं असेल तर इंस्टाग्राम आणि युट्यूबवर बऱ्यापैकी काम बघता येईल. आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचा इंस्टाग्रामवर नंबर आहे, पण आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू जस्ट इन केस. आणि आपण एकदा कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पण जेव्हा फायनल स्टेजला येतं ना, तेव्हा पण आपण त्यांना ऍक्च्युअल साईट दाखवायला आपण घेऊन जातो. म्हणजे तुझं आधीचं काम बघू शकतात, आधीचं पण काम बघू शकतात ते, माझ्या आधीच्या क्लायंट सोबत ते इंटरॅक्शन करू शकतात, आणि ऑन गोईंग जे आता माझे चालू आहे काम तिथे ते पण ते बघू शकतात. हो, ते डायरेक्ट जाऊन बघू शकतात तिथे काय काम चाललंय, कशा पद्धतीने काम चालतं, सगळी प्रोसेस आहे. तर मग आपण ह्याच्या सगळ्याचे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. जर का तुम्हाला क्युरियस असाल तुम्ही, तर तुम्ही तिथे जाऊन थेट संपर्क साधू शकता. आणि तू आज वेळात वेळ काढून तुझ्या सगळ्या साईट ऍक्टिव्ह असताना आणि इकडे तिकडे सगळी धावपळ सगळ्यांची चालू असताना तू इथे आलास आणि वायफळवर आमच्या कुतूहल सेगमेंटमध्ये मस्तपैकी आमच्याबरोबर ही चर्चा केलीस, त्याच्यासाठी तुझे खूप 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 धन्यवाद. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, तुमच्या दोघांचे. आणि तुम्ही इतकं हे केलंय, म्हणजे कम्फर्टेबल करता तुम्ही तिथे बसल्यानंतर. मला आल्यानंतर बसल्यावर असं झालं होतं की बापरे कसं होणार इथे, कसा मी कॅमेरा फेस करणार आहे. पण आता छान मस्त वाटतं एकदम इथे येऊन, छान. म्हणजे असं खरंच असं वाटतंय की, आणि आपण जे काय बोललोय मला असं वाटतं त्याच्यामधून लोकांना खूप चांगली माहिती मिळेल, आणि ते खूप त्यांना जे काही स्वप्नातलं घर त्यांचं करायचं आहे ते एका चांगल्या डिझायनरच्या हातामध्ये देऊन त्यांनी करावं, एवढीच इच्छा आहे. मस्त. तर मंडळी, तुम्ही जर का आत्तापर्यंत हा भाग बघितलेला असेल तर कमेंटमध्ये वास्तू हा शब्द टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही हा भाग शेवटपर्यंत बघितलेला आहे. एवढं बोलून तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटतो. धन्यवाद.